ओके. गुड इव्हनिंग. नमस्कार. शुभ सायंकाळ सर्वांना. आता जे आपला लाईव्ह सेशन जे आहे किंवा लाईव्ह ट्रेनिंग जे आहे त्याचा दुसरा दिवस आहे. त्यामध्ये आपण आज कमोडिटी मार्केटमधील स्क्रिप्ट जे आपल्याला कुठल्या फिल्डमध्ये काम करणं सोयीचं पडेल आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आणि टायमिंगनुसार. त्यानंतर तुमच्याकडे असलेला फंड कसा युटिलाइज करता येईल, कुठल्या स्क्रिप्टमध्ये किती फंड आवश्यक आहे आणि त्यासोबत तुम्हाला रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्ही गोष्टी कशा असतील या गोष्टी आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तत्पूर्वी आपण काल जे सेशन आपलं घेतलं होतं त्याबद्दल आपण महत्वाचे 8 स्टेप जे आहेत त्या डिस्कस केल्या होत्या आणि बाकीच्याही गोष्टी आपण CAK47 जो सेटअप आहे आपला त्या सेटअप मधील तुम्हाला काही एंट्रीचे काही फॉर्म्युलाज किंवा एंट्रीच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यासोबतच लाईव्ह एक्झाम्पल पण तुम्हाला करून दाखवले की तो सेटअप वर्क कसं करतोय आणि कशा पद्धतीने काम होतंय. बरोबर. सो पहिला जे माझा आजचा पॉइंट आहे तो म्हणजे की कालचं जे सेशन झालं होतं त्या संदर्भात काही प्रश्नोत्तरे घ्यायचीत आपल्याला. जर कोणाला त्याच्यामध्ये काही कालच्या याच्यामध्ये डाऊट असेल, जी 7 स्टेप 8 गोष्टींची किंवा 8 स्टेप प्रोसेस आपण पाहिली ती किंवा सेटअप मधील एंट्री बद्दल किंवा ओव्हरऑल कालच्या सेशन बद्दल तुम्हाला जो काही डाऊट असेल किंवा कुठल्या प्रकारचे जर प्रश्न असतील तर तुम्ही वन बाय वन अगोदर विचारू शकता. सो विचारलं तरी चालेल. आता काय डाऊट्स आहेत कोणाला? कालचं सेशन व्यवस्थितपणे अटेंड केलंय, लक्ष देऊन सगळ्यांनी? सगळ्यांना समजलंय? पहिली गोष्ट मी ट्रेंड आयडेंटिफिकेशन वरती बोललो होतो की मार्केटमध्ये काम करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर मार्केटचा ट्रेंड जो चेंज होतो तो चेंज कुठे झालाय त्यानुसार तुमची बॉटम लेवल आणि टॉप लेवलला एंट्री कमी रिस्क घेऊन हाय प्रोबॅबिलिटी सोबत प्लॅन करता आली पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा होता तो की एंट्री प्लॅन करताना आपण त्याच्यामध्ये आपलं जे कॅल्क्युलेटेड रिस्क नावाची गोष्ट जी आहे किंवा जे रिस्क मॅनेजमेंट आहे ते आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. त्यासोबतच आपण कुठल्याही मार्केटमध्ये ट्रेड करताना आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट या दोन्ही गोष्टी वापरूनच या ठिकाणी ट्रेड घ्यावा. एक वेळेला टार्गेट जरी नाही लावलं तरी चालेल, परंतु स्टॉप लॉस लावणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहिला होता की दिवसभरामध्ये आपण फार फार तर एक किंवा मॅक्झिमम 2 किंवा 3 तेही 2-3 महिन्याचा अनुभव आल्यानंतर ट्रेड करायचे आणि कमीत कमी क्वांटिटी किंवा लॉट साईजवरती आपण काम करायचं. एंट्री घेताना आपला जो सेटअप आहे तो सेटअप बनलाच पाहिजे. सेटअपनुसार आणि एस-एम-सीनुसार एंट्री जर तुमची असेल तर मॅक्झिमम टाईम आपण त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये राहण्याची शक्यता असते. आणि सगळं तुम्ही केलं पण एखाद दिवस अचानक एखादा स्पाइकच आला मार्केटमध्ये किंवा एखादी मोमेंटम झाली आणि त्याने स्टॉप लॉस गेला. तर असं समजायचं की बाबा 10,000 नुकसान होतंय त्याच्यामध्ये माझं ₹2,000 नुकसान झालंय त्या स्टॉप लॉसच्या माध्यमातून. म्हणजे स्टॉप लॉसची किंमत आपल्याला त्यावेळेला कळते. आता मार्केट हे ठीक आहे 80-90% जरी आपल्याला आपल्या अनुभवाने किंवा सेटअपने कळत असेल, परंतु 10-20% जे मार्केट आहे हे अनप्रिडिक्टेबल आहे किंवा अनसर्टन आहे. ते मार्केटला सुप्रीम त्याचा द्यावाच लागतो आणि त्या प्रोबॅबिलिटीज किंवा त्या गोष्टी होऊ नये म्हणून तर आपण काय करावं लागतं, आपला टार्गेट आणि स्टॉप लॉस किंवा थोडक्यात स्टॉप लॉस किंवा रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर करावी लागते. ठीक आहे. हे पॉईंट आपण डिस्कस केले. सोबतच मग काही एंट्री आपण पाहिल्या ज्या याच्या माध्यमातून CAK47चा सेटअप आणि त्यासोबत आपण एस-एम-सीच्या पण एंट्रीज त्या ठिकाणी डिस्कस केल्या. कोणाचे काही डाऊट्स होते, सगळ्या स्क्रिप्ट तुम्हाला दाखवल्या. माझ्याकडनं पण काही मी स्क्रिप्ट तुम्हाला दाखवल्या. सो या गोष्टी काल आपण पाहिलेल्या आहेत. तर अजून एकदा विचारतो, कोणाला काही डाऊट्स आहेत का? प्रश्न आहेत का कालच्या ट्रेनिंग संदर्भामध्ये? येस ऑर नो?
कोणालाच नाही येत? सगळ्यांना ऑल क्लिअर आहे? हॅलो. ओके. हा, बोला ना. हा, ब्ल्यू बेल्ट आणि ब्लॅक बेल्टच्या एंट्रीचं कन्सर्न आहे, पण मग त्याची ट्रेनिंग होणार असेल तर मग त्याच्यात होईल ना ते? हो हो. हा, ठीक आहे. हं. अजून कोणाला काही डाऊट आहे? सर ना. ओके, ग्रेट, थँक्यू. आता आपण काल काही एंट्री पाहिल्या होत्या बघा. जर आपण लक्षात जर घेतलं इथे तर इथे जर आपण गेलो तर काल काही एंट्रीज होत्या. एक तुम्हीच एंट्री सांगितली होती कुठली, ह्याची क्रिप्टो मधली इथेरियमची, आठवत असेल तुम्हाला तर बघा, आपण ती एंट्री डिस्कस केली होती. हा, इथे कालची आहे. इथे जर पाहिले आपण ते कालच्या सेशन मध्ये, बरोबर इथे एंट्री होती बिटकॉइन आणि ती होती ना. त्यावेळेला पण डिस्कस पण झालं, ट्रेनिंग होईपर्यंत किंवा ट्रेनिंग संपेपर्यंत बऱ्यापैकी वर गेला होता. नंतर 3M मध्ये आपण कन्वर्ट करून जर बसलो पाहिलं तर तिथून पुढे त्या एंट्री नंतर 333 किंवा 300 पॉईंट पर्यंत काल इथेरियम गेला. आणि त्याच वेळेला दुसरी एंट्री होती बिटकॉइन मध्ये. ती एंट्री जर आपण पाहिली इथे, त्या एंट्री मध्ये पण जवळपास मार्केट जे आहे, इथे इथे एंट्री होती बघा काल, ती सेम वेळेला सेम टायमिंगला इथे होती, बरोबर ना. इथून सुटला होता वरती इथे, आणि किंवा इथे एंट्री होती. तर टोटल त्याचा मूव चेक करा किती झालाय. ग्रुपवर पण टाकलं होतं 6 ते 7,000 पॉईंट. म्हणजे इंट्राडेला एक्सपेक्ट नाहीये किंवा मी असा एक क्लेमही करत नाही की माझ्या सेटअपमुळे झालं, बट एक योग्य ठिकाणी बॉटम लेवलला एंट्री सापडली किंवा ती एंट्री तुम्ही या ठिकाणी घेऊ शकलात. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो संध्याकाळपर्यंत, म्हणजे एक 10-11 वाजेपर्यंत जर पाहिलं आपण रात्री, किंवा 10 पर्यंत जर पाहिलं आहे, तर जवळपास एक 3-3.5 हजार पॉईंटचा 4,000 पॉईंटचा अपसाईड. मी इव्हन मला वाटतं त्या ग्रुपवरती पण टाकलं होतं ही गोष्ट. सो असा एक रिझल्ट आहे. आजचं मार्केट जर थोडं आपण जर पाहिलं यानुसारच, तर इथे एक मी एंट्री टाकली होती माझं इथे ट्रेडिंग याच्यामध्ये अल्ट्राटेकला, पण लक्षात नाही आलं. हा झोन कन्सिडर केला, पण झोन नव्हता तो. वरती झोनला एंट्री नव्हती, एक रिस्क म्हणून होती. तर त्या ठिकाणी छोटासा या ठिकाणी जाऊन एक 20-25 पॉईंटचा एस-एल होता माझा, तो त्यांनी घेतला होता. त्यानंतर काही एंट्रीज ज्या होत्या सकाळी आम्ही डिस्कस केल्या लाईव्हमध्ये, तुम्हाला ॲक्सेस होता पण तुम्ही केलं नाही. तर इथे जर पाहिलं तुम्ही तर बघा, सकाळपासूनच रिलायन्स असेल किंवा कुठला स्टॉक असेल, हे सेटअपला बसलेलेच होते. रिलायन्सही चालला होता, त्यानंतर TCS होता नंतर सेटअपला बसलेला प्रॉपर याच्यानुसार. तर इंडियन मार्केटमध्ये पण बरेचसे स्टॉक जे आहेत त्या सेटअप नंतर प्रॉपर गेले. मेजरली इंडेक्समध्ये सेटअप बनलेला होता, जे लाईव्हला सकाळी होते त्यांनी पाहिला तो. सुरुवातीला इथे गेल्यानंतर सेटअप काही नव्हता, सो एंट्री सोडून दिली तशीच, काही घ्यायचा विषय नव्हता. नंतर इथून इथपर्यंत मार्केट काय येणार होतं ते माहिती होतं, त्याच्यामुळे हा एक सेलिंग चा पॉईंट होता. पण त्यातही 200 पॉईंटचा मूव्ह झाला इथे जवळपास. ते आम्ही डिस्कस केलं पुटमध्ये सेन्सेक्सचा. यावेळेला सेन्सेक्सवर जास्त डिस्कशन केलं एक्सपायरी असल्यामुळे. तर इथेही सेन्सेक्सचा एक 300 ते 450-500 एक पुट गेला 200-250 पॉईंट. आणि मग इथून कॉलिंगला परत एक सेन्सेक्सचा होता 600 पॉईंटचा समथिंग, किंवा 450-500 पॉईंटचा होता कॉल. तर तो कॉल इथून इथपर्यंत जाईपर्यंत सेन्सेक्सचा जवळपास या ठिकाणी आपल्याला आम्हाला 1000 ते 1050 पर्यंत गेला. मग नंतर टप्प्याटप्प्याने खाली आला तो. त्यानंतर एक तर ट्रेंड डाऊन, म्हणजे खाली गॅपअप झाल्यानंतर रिटेस्ट होऊ दिला. त्यानंतर निफ्टीमध्ये जे होतं, आमचा एक रिटेस्ट झोन होता, त्या झोनला एंट्री येणं एक्सपेक्ट होतं बाईंगसाठी. सो इथे एक झोन ड्रॉ केला होता मी, नंतर आता ते रिमूव्ह केलं. या झोनला एक्सपेक्ट होतं, बरोबर मार्केट इथे आलं, या ठिकाणावरून अगदी डाऊनला आलं. त्यानंतर इथं मार्केटमध्ये रिटेस्ट पूर्ण घेतलं गॅपअप नंतर. त्यानंतर मार्केट जे आहे बरोबर सेटअपला इथे बसले. तर ही सेटअपला जेव्हा बसलं तेव्हा त्यातले बरेच जण आहेत सकाळचे, तर लाईव्हमध्ये या ठिकाणी तर स्टॉप लॉस मोठा बसत होता, पण ठीक आहे, अडचण नव्हती काही. आणि ती एंट्री जी आहे ती
दिवसभर पर्यंत वरती येईल. फक्त एवढं होतं, ही एंट्री कॅच करणं थोडीशी अवघड. झोन होते वरती इथे, सप्लाय झोन होते 2, बट कॅच करणं थोडीशी अवघड होती बिकॉज ऑफ गॅप अप मार्केट आणि थोडी अपसाइड मूव लावल्यामुळे मार्केट कधी खाली येईल याची या ठिकाणी शक्यता वर्तवता म्हणजे हे करू शकत नव्हतं आपण, नाकारत नव्हतं. कधीही फॉलो होऊ शकत होतं मार्केट त्या पर्टिक्युलर पॉईंटवरनं. त्याच्यामुळे थोडंसं भीत आणि दुसरी गोष्ट, हे जे वर जाऊन खाली येणं, वर देणं, स्पायकिंग आहे, याच्यामध्ये आज मार्केटमध्ये ट्रॅपिंग खूप झालेली आहे. म्हणजे प्रीमियम जे आहेत हे बँक निफ्टीमध्ये खूप, निफ्टीमध्ये जे आहे स्पेशली ते खूप व्होलेटाईल होते, ट्रॅपी होते आणि सेन्सेक्समध्ये पण खूप ट्रॅप आणि व्होलेटाईल होते. सो थोडंसं दिसलेलं मार्केट जरी रिस्की वाटलं, पण इथं घेऊन बसल्यानंतर काही अडचण नव्हती. बट नवीन एंट्री करणाऱ्याला या ठिकाणी थोडंसं मार्केट अवघड होतं. ठीक आहे. बट ओव्हरऑल रिझल्ट चांगले आहेत. सेटअपनुसार जेवढ्या एंट्रीज बसल्या तेवढ्या एंट्री चांगलं देऊन गेल्या. त्यानंतर काल आपण इथे हे पण पाहिलं होतं, कालच्या डीप नंतर खाली पडल्यानंतर मार्केट इथं खाली पडलं होतं. बरोबर. खाली आल्यानंतर सेलिंगला होतं. त्यानंतर आपण एक्सपेक्ट केलं होतं की मार्केट वर जाईल. आपलं एक सेशन संपल्यानंतर परत सेटअपला मार्केट बसलं इथे. तुम्ही पाहू शकता ग्रे, त्यानंतर ब्लू कॅन्डलचा हाय इथे. अच्छा, दिवसभरात किती पण एंट्री मिळतात, किती पण मिळतात. फक्त तुम्हाला बसून राहावं लागेल आणि शोधावं म्हणजे वेळ द्यावा लागेल. नंतर सुद्धा संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत जे आहे आज म्हणजे 7-8 वाजेपर्यंत जर आपण पाहिलं इथे, तर अपसाईडला मार्केट एवढं गेलं होतं. सकाळची एंट्री सॉरी 3 तारखेला कालची. आणि नंतर त्यानंतर मार्केट जे आहे ते पूर्ण साईडवेजच राहिलं या ठिकाणी. सो हा सीन आहे. मध्ये पण एक आपलं सेशन संपल्यानंतर काल फॉल चांगला आला होता बघा. नाही, नाही फॉल नाही. अपसाईडला मला वाटतं 1 मिनिट 4:30ला ना? हां, नाही. फॉल नाही. अपसाईडला स्पाइक आला होता. आजचा आहे. आजच्या ह्याच्यामध्ये इथून एक एंट्री चांगली होती सेलमध्ये. या ठिकाणावरून इथपर्यंत मध्ये. सो या पद्धतीचं होतं. आता आपण मेन टॉपिककडे जाऊयात, की मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण काम करणार आहे, त्यावेळेला कमोडिटी मार्केटबद्दल सविस्तर माहिती सुरुवातीला पाहूयात. आता मी काल पण सांगितलं, आज पण थोडंसं परत रिपीट करतो. कमोडिटी मार्केट कन्सेप्ट काय आहे? तर जसं आपले इंडियन मार्केटमध्ये स्टॉक्स असतात, US मार्केटमध्ये त्यांचे स्टॉक्स असतात. तर हे स्टॉक्स असतात ते कंपन्यांचे कुठल्यातरी एका एक्सचेंजवरती लिस्टेड असतात. ते जे मार्केट असतं ते इक्विटी मार्केट असतं, ज्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी कॅश लेव्हलला काम चालतं. ज्यामध्ये तुम्ही लाँग टर्मसाठी किंवा किती दिवसांसाठी तुमचा जो स्टॉक आहे किंवा तुमचा फंड आहे, तो या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. कमोडिटी मार्केट जे आहे हे 100% काय 100% हे मार्केट तुमचं डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतं. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय, तर वायदे बाजार, की ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सायझिंग, लॉट सायझिंग वगैरे असतं, ज्यामुळे तुम्ही मार्केट हे वर्षानुवर्षे, महिन्याने किंवा फार अशा काळासाठी किंवा खूप दिवसांसाठी इन्व्हेस्ट नाहीत करू शकत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो कॉन्ट्रॅक्ट पद्धती असते आणि याच्यामध्ये जवळ स्क्रिप्ट ज्या आहेत त्या जवळपास 20 ते 25 स्क्रिप्ट आहेत ॲग्री कमोडिटी आणि तुमच्या मायनिंगमध्ये. पण त्याला मायनिंग आणि बुलियन मार्केट म्हणतात. तर याच्यामध्ये होतं काय, तर या मार्केटमध्ये सगळ्याच ठिकाणी लिक्विडिटी राहत नाही. सो हे मार्केट करत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एका दिवशी जर चला एखादा लॉट कमी साईजमध्ये येतो किंवा कमी पैशांमध्ये येतोय आणि घेऊन ट्राय केला, त्या ठिकाणी जर तुम्हाला बायर सेलर जर नाही सापडले, तर तुमची पोझिशन फसू शकते. अन्यथा तुमची पोझिशनला जर कोणी बायर सेलर, तुम्ही जर बायर असाल सेलर नाही भेटला किंवा तुम्ही सेल केली असाल आणि तुम्हाला बायर नाही भेटला, तर तुमची पोझिशन ही त्या ठिकाणी स्टक होऊ शकते आणि जर जोपर्यंत बाहेर सेलर मिळत नाही तोपर्यंत तुमचं जे काही प्रॉफिट लॉस चालू आहे तो तुमचा चालू राहतो. सो आपल्याला काम जे करायचं ते लिक्विड स्क्रिप्टमध्ये करायचं असतं. सो आपण पहिली गोष्ट पाहून घेऊयात की लॉटमध्ये, की जे तुमचे लॉट्स आहेत ते लॉट्स आपण समजून घेणं गरजेचं आहे. लॉट कन्सेप्ट काय आहे, तर इक्विटी मार्केटमध्ये आपण जर पाहिलं आपण EQ म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये, तर या मार्केटमध्ये काय होतं की तुम्हाला जर एखादा स्टॉक घ्यायचा आहे किंवा बाय करायचा आहे, तर तुम्हाला वाटलं की मला एक बजाज फायनान्सचा स्टॉक आहे, त्याची प्राइस आज समजा ₹8,400 आहे, तुमच्याकडे ₹10,000 आहेत, तर तुम्ही हा एक स्टॉक, सिंगल स्टॉक सुद्धा काय करू शकता, मार्केटमध्ये बाय करू शकता. त्यानंतर एखादा रिलायन्सचा स्टॉक आहे, RIL रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, त्याचा 1200 समजा या ठिकाणी ₹99 स्टॉक आहे, तुमच्याकडे ₹5,000 आहेत, तर 39 म्हणजे ₹3900 याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, या ठिकाणी 3 स्टॉक बाय करू शकता.
बिकॉज तुमची जेवढी लिक्विडिटी तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमच्याकडे जेवढे फंड्स आहेत, त्या फंडच्या प्रपोर्शननी तुम्ही काय करू शकता, तुम्ही तो स्टॉक बाय करू शकता. आणि हा स्टॉक बाय केल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची एक्सपायरी नसते. ओके, कुठल्या प्रकारची एक्सपायरी नसते. मग ही एक्सपायरी नसल्यामुळे काय होतं, तुम्ही स्टॉक आज घेतल्यापासून तर तुम्ही जोपर्यंत तो स्टॉक विकत नाहीत तोपर्यंत स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये राहतो, किंवा तुम्ही त्या स्टॉकचे मालक असतात, असं आपण या ठिकाणी म्हणूया. परंतु ही जी तुमची ट्रेडिंग सिस्टम आहे ही फ्लेक्झिबल आहे. बरोबर, ही काय आहे, फ्लेक्झिबल आहे. परंतु दुसरी तुमची ट्रेडिंग सिस्टम जी आहे, ज्यावेळेला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करतात, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची फ्लेक्झिबल सिस्टम पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला लॉटमध्येच काम करावं लागतं. आता तुम्ही इव्हन फॉरेक्सला जरी गेलात तर तुम्हाला लॉट कंपल्शन आहे. तुम्ही असं नाही करू शकत की समजा तुम्हाला त्या ठिकाणी किती क्वांटिटी तुम्ही टाकू शकतात, पण त्याच्यामध्ये तरी पण केलं त्यांनी 0.001 0.003, पण 0.03.5 नाही करू शकत तुम्ही. त्याचं प्रपोर्शन कितीच केलेलं आहे, टिक जी आहे 0.05 ची टिक आहे त्यांच्याकडे. लक्षात घ्या, टिक म्हणजे ते मुवमेंट होण्याचं प्रमाण जे आहे ते. सो डेरिव्हेटिव्ह मार्केटला काम करताना आपल्याला लॉट साईज मध्ये काम करावं लागतं. त्याच्यामुळे आपण जर स्क्रिप्ट पाहिल्या तर कुठल्या कुठल्या स्क्रिप्ट आहेत, मला कोणी सांगू शकतं का डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कमोडिटीला, की ज्या स्क्रिप्ट मध्ये आपण काम करू शकतो? कोणाला माहिती आहे याबद्दल? गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. बरोबर, गोल्ड. ओके, त्यानंतर सिल्वर, सिल्वर, त्यानंतर क्रूड, कॉपर ॲल्युमिनियम बरोबर, क्रूड, त्यानंतर आता मी याच्यातल्या लिक्विड स्क्रिप्टला यल करतो पुढे सर हा. आणि NL म्हणजे नॉन लिक्विड स्क्रिप्ट. ठीक आहे, अजून काय सांगता येईल याच्यामध्ये? नॅचरल गॅस. नॅचरल गॅस. ओके, या ज्या स्क्रिप्ट आहेत, या स्क्रिप्ट मध्ये कमोडिटी मार्केटला सगळ्यात जास्तीत जास्त व्हॉल्यूम या 4 स्क्रिप्टला आहे. ओके, आणि ज्या ठिकाणी व्हॉल्यूम किंवा ज्या ठिकाणी मार्केटला लिक्विडिटी आहे अशा स्टॉकमध्ये आपण काम करणं अपेक्षित असतं. कारण ते का, तर प्रत्येक पॉइंटला तुम्हाला बायर सेलर्स मिळतात. तुम्ही बायर झाला तर तुम्हाला मार्केट सेल करताना कोणतरी समोरची व्यक्ती मिळते. तुम्ही जर सेलर झालात तर तुम्हाला बाय करताना समोरची कुठली तरी व्यक्ती मिळते, जेणेकरून तुम्हाला ती जी डील आहे किंवा तो जो ट्रेड आहे तो ट्रेड तुम्ही समोरासमोर काय करू शकतात, लगेच इमिडिएटली एक्झिट करू शकतात. आणि जे काय तुमचं असेल प्रॉफिट लॉस असेल तो तुम्ही बुक करू शकतात. समजलं सगळ्यांना? येस. कशामुळे? लिक्विडिटीमुळे. आपण जर एखाद्या कुठल्या मार्केटमध्ये गेलो, देवाणघेवाण चालू असताना जर घेणारेही 100 आहेत आणि देणारे 100 आहेत, तर ते व्यवहार कसे चालतील? एकदम व्यवस्थित आणि फास्ट चालतील की नाही चालतील? ट्रान्झॅक्शन चांगले होतील की नाही होतील? येस ऑर नो? Yes. होतील. Yes. पण एखाद्या मार्केटमध्ये माल भरपूर उपलब्ध आहे, बट घेणारे आणि देणारे कुठेच नाहीतच. इकडे 4-5 जण, तिकडे 2-3 जण आहेत. मग प्राइस मध्ये फार मोठा खाली बदल होईल का खालीवर? नाही होणार. लिक्विडिटी जमा होईल का? नाही होणार. फ्रिक्वेंटली व्यवहार होणार आहेत का? नाही होणार. मग ह्या जी ट्रान्झॅक्शन किंवा जे नंबर ऑफ क्वांटिटी होणारे किंवा जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन होणारे किंवा व्यवहार होणारे जे स्क्रिप्ट आहेत किंवा जे स्टॉक्स आहेत, त्या स्टॉक्समध्ये किंवा त्या स्क्रिप्टमध्येच आपण काम करणं या ठिकाणी काय असतं, फायद्याचं असतं किंवा आपल्यासाठी ते महत्वाचं असतं. म्हणून मार्केटमध्ये जास्तीत जास्त 4 स्क्रिप्ट चालतात. आता त्याच्यानंतर थोडीशी लिक्विडिटी कमी जी आहे ती आहे त्याच्यामध्ये कॉपर, ॲल्युमिनियम, निकेल. ओके, आणि इकडं अशा काय आहेत, ऍग्री कमोडिटी मध्ये जर गेला, असे भरपूर आहेत तिथे, पण ऍग्री कमोडिटी मध्ये जर गेलात तुम्ही तर या ऍग्री कमोडिटी मध्ये त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे का तुम्हाला ट्रेड करायला? काय आहे? गहू. बरोबर, त्यानंतर त्याच्यामध्ये धना म्हणजे कोथिंबीर असते की नाही, धना. त्यानंतर कापूस कापूस म्हणजे कॉटन. आणि याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर प्रोडक्ट आहेत. बट हे सोयाबीन जे एन वाले जे आहेत, NL वाले जे आहेत म्हणजे नॉन लिक्विडिटी वाले जे आहेत, या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला चार्ट सुद्धा हल्लेले दिसणार आणि मुवमेंट दिसणार नाही. कारण का, याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट टू कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक आहेत. 4 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट, 5 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टचे, 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टचे, की बाबा आज जर आम्ही गव्हाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलं
याच्यामध्ये. तर पुढे यावर्षी गव्हाचं पर्जन्यमान कसं आहे, म्हणजे गहू वाढेल का कमी होईल? मग लक्षात आलं की नाही गव्हाचे प्राइस वाढतील. मग ते लोक 6 महिन्याच्या त्या हिशोबाने जे काही कॉन्ट्रॅक्ट ओपन असतील त्या हिशोबाने ते गव्हाला बाय किंवा सेल करतात. त्यांना वाटलं की यावेळेला इंडियामध्ये गव्हाची जी आहे ती उपलब्ध आहे किंवा प्रोडक्शन खूप झालेलं आहे, असं एक अंदाज किंवा स्टडीवरनं कळतंय. तर मग ते लोक काय करतात, गव्हाला गव्हाला तिकडनं सेल करणार किंवा धना सेल करणार. गवार सुद्धा आहे, आपण खातो की नाही गवार? गवार खातो ना आपण भाजी. गवार सुद्धा याच्यामध्ये ट्रेड करायला आहे. हे कोणाला फार जास्त लोकांना माहिती नाही. बरोबर. मग हे जे आहेत हे सेगमेंट ऍग्री कमोडिटी आणि त्यात पण कॉपर, ॲल्युमिनियम वगैरे जे आहेत हे धातू वगैरे. सो हे जे प्रोडक्ट आहेत या प्रोडक्ट मध्ये याला मेटल आणि मायनिंग म्हणतो आपण. मेटल मध्ये तुमचे प्रोडक्ट येणार, मायनिंग मध्ये तुमचे खनिजातले प्रोडक्ट येणार. तर मग हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट नॉन लिक्विडेट मध्ये असल्यामुळे याच्यावरती डेली ट्रान्झॅक्शन जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये असतात. आणि हे जे प्रोडक्ट आहेत या प्रोडक्ट मध्ये तुमचे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती खूप जास्त असते. म्हणून या ट्रेड प्रकारामध्ये मार्केट जे आहे मार्केट जास्तीत जास्त आपल्याला प्राइस मध्ये मोमेंटम करताना पाहायला मिळतं. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. याच्यामध्ये आता हे झालंय, आता याच्यामध्ये लॉट बघूया आपण. लॉट काय असतं याच्यामध्ये? याच्यामध्ये 3 प्रकारचे लॉट असतात बघा. बऱ्याचदा 1 नंबरला असतो तुमचा स्टँडर्ड लॉट. ओके. 2 नंबरला असतो तुमचा MIN म्हणजे मिनी लॉट आणि एखाद्या याच्यामध्ये असतो तुमचा मायक्रो लॉट. म्हणजे कसा असतो स्टँडर्ड लॉट? समजा त्यांनी सिल्वरचा लॉट जर पकडला तर सिल्वरचा मेन लॉट असतो की ते ऍज अ लॉट, म्हणजे लॉट एक म्हणलं की सिल्वर तुम्ही किती ट्रेड करताय? 10 किलो सिल्वर ट्रेड करताय. आलं लक्षात? येस ऑर नो? लक्षात आलं सगळ्यांच्या? हा 10 किलोचा लॉट आहे. हा याच्यात जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर 10 किलो प्रमाणे जेवढं मार्जिन तुम्हाला पे करायचं तेवढंच तुम्हाला मार्जिन पे करावं लागेल. पण जर सिल्वरचं जर हे 10 किलोचं जर आपल्याला करायचं असेल तर हे करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास समजा 5 ते 6 लाख रुपये मार्जिन लागतंय. बरोबर. बट तुम्हाला ते करायचंय. मग तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर तेवढं मार्जिन काय करायचं तुम्ही अवेलेबल करायचं आणि ट्रेड करायचा. अन्यथा दुसरा पर्याय तुमच्याकडे आहे की त्याच्या अर्धा एक लॉट आहे 5 किलोचा. त्या 5 किलोच्या लॉटमध्ये तुम्ही काम करू शकतात. या लॉटमध्ये तुम्हाला काय आहे मार्जिन तुम्हाला 2.5 लाख लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला मार्जिन 5 लाख लागेल. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? आणि तिसरा जो आहे मायक्रा म्हणून म्हणजे मायक्रो लॉट आहे, छोटा आहे, तर तो तुमचा आहे 1 kg चा. याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला किती लागेल आता? उदाहरणार्थ 25K म्हणजे 25,000 रुपये फक्त. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? हो सर. Yes. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे चॉईस आहे, ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, पर्याय दिलेला आहे उपलब्ध करून. याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने आपण काम करू शकतो. आता याच्यामध्ये पण कसं आहे परत, जर तुम्ही सिल्वरचा लॉट घेतला, जर सिल्वर तुमचा 1 पॉईंट मूव्ह झाला तर तुम्हाला 10 पॉईंट तुमचे मूव्ह होतात. म्हणजे तुमच्या फेवर मध्ये मूव्ह झाला तर 10 रुपये प्रॉफिट दिसेल, तुमच्या अपोजिट मूव्ह झाला तुम्हाला 10 रुपये लॉस दिसेल. मिनीमध्ये 5 रुपयाचा आहे. उदाहरणार्थ ते जर 5 रुपये 1 रुपये मार्केट पुढे 1 पॉईंट मार्केट पुढे गेलं तर 5 रुपये प्रॉफिट असेल, मागे आलं तर 5 रुपये लॉस असेल. आणि या 1 kg लॉटमध्ये 1 रुपयाला 1 रुपया असतो. म्हणजे 1 पॉईंट जर हल्लं तर 1 रुपया वर होतो, 1 पॉईंट खाल्ला तर 1 रुपया तुमचा खाली होऊन जातो. याला काय म्हणायचं? ही तुमची लॉट साइजिंग आणि स्क्रिप्ट वाईज तुमची लॉट साइजिंग प्लस तुमचा प्रॉफिटचा रेशो. समजलं सगळ्यांना? लॉट विषय कन्फर्म हे झालं सगळ्यांना क्लिअर झालं? कॉन्ट्रॅक्ट साईज बद्दल क्लिअर झालं? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर आत्ताच्या कंडिशनला जर आपण पाहायला गेलो तर आत्ता जे मार्केटमध्ये कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत ते समजा काही सेगमेंटमध्ये किंवा काही स्क्रिप्टमध्ये फेब्रुवारीचे आहेत, काहीमध्ये मार्चचे आहेत, काहीमध्ये एप्रिलचे आहेत, काहीमध्ये मेचे आहेत, काहीमध्ये जूनचे आहेत, काहीमध्ये जुलैचे आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी ओपन आहेत. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय येतो, पहिल्यांदा कुठल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन होतात तर हे 4 वरचे प्रकार. याच्यामधल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन होतात तर ते प्रकार होतात तुमचे चालू महिन्यात. फेब्रुवारीच्या किंवा चालू जो तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी असणार.
नंतरच्यात कमी असणार, नंतरच्यात कमी असणार, नंतरच्यात काहीच नसणार. जेव्हा एक एक कॉन्ट्रॅक्ट मागचा संपत जातो तेव्हा पुढचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रान्झॅक्शन जेव्हा व्हायला लागतात तेव्हा मार्केटमध्ये जाऊन पुढचे कॉन्ट्रॅक्ट तुमचे ऍक्टिव्हेट किंवा लिक्विडेट मध्ये किंवा लिक्विडिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट झालं, लॉट साईज झाली किंवा लॉट झाला. लिक्विडिटी पार्ट, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन किती होतात, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी म्हणजे तुमची कॅन्डल आणि चार्ट चांगला दिसतोय, समजा तिथे लिक्विडिटी चांगली आहे, सो ते लिक्विडिटी वाले स्टॉक्स मध्ये आपण काम करायचं. त्यानंतर मार्जिन प्रकार आहे. मार्जिन म्हणजे काय? मार्जिन म्हणजे काय? काल सांगितलंय तुम्हाला, शिकवलंय, तुमच्याकडनंच विचारून घेतलंय मी. काय आहे मार्जिन? मार्जिन काय प्रकार आहे? काल सांगितलं ना तुम्हाला. मार्जिन काय आहे? लेव्हरेज शिकलो की नाही? क्रेडिट ऍज अ लोन. ऍज अ लोन किंवा तुम्ही टोकन अमाऊंट, हे कॉन्ट्रॅक्ट amount. घ्यायचंय तर तुम्ही त्याला टोकन देताय. ते टोकन तो किती मागतोय? आहे त्या अमाऊंटच्या 25% मागतोय किंवा 20% मागतोय. 5 टाइम मार्जिन मागतोय म्हणजे 20% मागतोय. म्हणजे मी तुम्हाला इथे काय म्हटलं होतं की हा लॉट घ्यायला तुम्हाला 5 लाख रुपये मार्जिन लागतंय, तर ऍक्च्युअल लेवलला याची कॉस्ट किती आहे? किती आहे? 25 लाख आहे. पण ते घेण्यासाठी तुमच्याकडनं तो 5 लाख टोकन घेतोय, बाकीचं तो ब्रोकर पे करतोय. अलग लक्षात तुमच्या आता. येस ऑर नो? हो सर. येस. क्लिअर? ज्या ठिकाणी हाय लेव्हरेज प्रोडक्ट आहेत, आता ते फक्त कुठे आहेत हाय लेव्हरेज प्रोडक्ट? फक्त आता फॉरेक्स मार्केटमध्ये आणि क्रिप्टो करन्सीमध्ये राहिले. इंडियन मार्केटला मॅक्झिमम 5 टाइमच मार्जिन मिळतंय. कुठल्याही डेरिव्हेटिव्ह सेगमेंटला गेलात तर तुम्हाला 5 टाइमच मिळतं. त्यात जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बाईंगला मार्जिन मिळत नाही ऑप्शन मध्ये, फक्त फ्युचर मध्येच मिळतं तुम्हाला. ठीक आहे. आणि सगळ्यात जे आहे ते प्रॉफिट संधी. तर प्रॉफिट संधी जर आपण समजून घेतल्या तर प्रॉफिट संधी या मार्केटमध्ये कशा आहेत, तर पर्सेंटेज वाईज जे आहेत ह्या एकदम उत्तम आहेत. ओके. आणि दुसरी गोष्ट जी आहे, विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे, विनिंग प्रॉप म्हणू आपण त्याला, तर विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे या मार्केटमध्ये तुमची जवळपास 70 to 80% आहे. कशामुळे? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. या मार्केटमध्ये काम करताना इथे कुठल्याही प्रकारची डिपेंडन्सी नाहीये. डिपेंडन्सी म्हणजे कशी? समजा आपण आता निफ्टीमध्ये काम करतोय, बरोबर? निफ्टीमध्ये काम करतोय. आता या निफ्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला किती गोष्टींची डिपेंडन्सी तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला पहिली डिपेंडन्सी आहे ऑदर इंडेक्सची. म्हणजे जर निफ्टीला जर वर जायचंय बट सेम टाइम ऍट द सेम टाइम बँक निफ्टी मधले 4-5 स्टॉक जे आहेत किंवा बँक निफ्टी जी आहे ती खाली खेचण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला निफ्टीला वर जाताना काय होतात? हर्डल्स निर्माण होतात किंवा अडथळे निर्माण होतात बँक निफ्टीमुळे, बरोबर? त्यानंतर पहिला झाला इंडेक्सचा अडथळा, दुसरा झाला स्टॉकचा अडथळा. कसा होतो? आयटीचे स्टॉक आहेत, आयटीचे स्टॉक एकदम असे पॉझिटिव्ह दिसत आहेत सकाळी, बट सडनली काय झालं? आयटीचे स्टॉक पॉझिटिव्ह दिसतात, आयटीचे स्टॉक वरती चालले. सडनली फार्मा स्टॉक मध्ये काही ना काहीतरी न्यूज आली किंवा फार्मा स्टॉक निगेटिव्ह दिसायला लागले किंवा निगेटिव्ह व्हायला लागले. वरती जाणारी निफ्टी जी आहे ती काय होती? हळूहळू खाली यायला लागते किंवा चांगली खाली यायला लागते. येते लक्षात? अडथळा तिथे डिपेंडन्सी आहे की नाही? येस ऑर नो? डिपेंडन्सी आहे. सोबतच एखाद्या ह्याच्यामध्ये अजूनही बाकीचे फॅक्टर असतात. बाकीचा इंडेक्स याला सपोर्टिव्ह आहे की नाही, इंडेक्स सोबत अजून वेगळे स्टॉक जे काय असेल ते. सो याच्यामध्ये जनरली काय होतं, तर यामध्ये तुम्ही काय करतात? जास्तीत जास्त स्ट्रगल करतात. आता मी याची जर बाजू दुसरी मांडली, आपण एखाद्या आपण स्टॉक मध्ये गेलो, निफ्टीमध्ये गेलो, एखाद्या स्टॉक मध्ये गेलो जो टीसीएसचा स्टॉक आहे. टीसीएसच्या स्टॉकला स्वतःचं काय आहे? त्या ठिकाणी अस्तित्व आहे. हा स्वतःच्या बेसवर जाऊ शकतो, इंडिपेंडंट स्टॉक आहे. पण याला पण एक डिपेंडन्सी आहे, ते म्हणजे कुठली? आयटी सेक्टरची. आयटी सेक्टर जर त्या दिवशी डाऊन असेल तर टीसीएस पण खाली जातो, बाकीचे आयटीचे पण खाली जातात. आयटी सेक्टर वरती येतात ते वर जातं आणि बाकीचे स्टॉक पण वर जातात. एखादा स्टॉक खाली पण जाऊ शकतो. बट या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलो तर इथे जास्तीत जास्त एकमेकावरती डिपेंडन्सी नाहीये. नॅचरल गॅसचं स्वतःच त्या ठिकाणी बाईंग सेलिंग चालतं. फक्त मोमेंटम होतो कधी? खालीवर येणारा किंवा हे होणारा, हा फक्त कुठल्या केसमध्ये होतो? नॅचरल गॅसच्या काही तर समजा तुमच्या ग्लोबल न्यूज असतील
नॅचरल गॅसच्या प्राइसवर फरक पडला की अप किंवा डाऊन होणार ते. बट नॅचरल गॅस खाली पडतोय आणि क्रूड वर चाललाय किंवा नॅचरल गॅस खाली पडतोय आणि सिल्वर इकडे दुसरीकडे जात आहे, ही डिपेंडन्सी फार लागू होत नाही या ठिकाणी मार्केटला. येते का लक्षात तुमच्या? लक्षात येत आहे? जास्त अवलंबून नाही, कारण इतकं कोरिलेशन. हा, इम्पॅक्ट कुठले पडतात? नाही सोनं महाग झाल्यानंतर एक असं असतं, समजा उदाहरणार्थ आपण पाहिलं, नाही जर गोल्ड महाग जर झाला तर त्यावेळेला ऑइलच्या प्राइसवर फरक पडू शकतो. तर मग ठीक आहे ना, तो वर झाला की आम्हाला खाली जायला मोकळे सेल करायला किंवा गोल्ड मध्ये वरती जायला. पण अडथळा आणणारी कुठली गोष्ट नसते याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात हे कॉम्बिनेशन ऑफ ग्रुप किंवा कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एंटिटीज हे जे आहे या ठिकाणी नाही. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट कमवायला आपल्याला जास्तीत जास्त संधी आहे. समजलं सगळ्यांना? इथे ट्रेंड जो आहे तो एकदा सुरू झाला वरचा, तर ट्रेंड हा तुमचा वरचाच लागतो. तुमचा ट्रेंड जर एकदा खाली सुरू जर झाला तर तुमचा ट्रेंड हा डाऊन साईडला लागतो. तुमचं जर मार्केट इथे अडकलं तर इथेच अडकून बसेल, पण अडकलेल्या मार्केटमध्ये आपण काम नाही करायचं. बट हा ट्रेंड तुमचा या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळतो. समजलं सगळ्यांना? समझ गए सब? इंडिपेंडेंसी ज्यादा नहीं है, डिपेंडेंट है. नेचुरल गैस डिपेंडेंट है, एनजी क्रूड ऑयल डिपेंडेंट है, उसके बाद एल्यूमिनियम डिपेंडेंट है, उसके बाद आपका और कौन सा भी होगा तो वो डिपेंडेंट है. हर एक की एंटिटी क्या है, अलग अलग आहे. असं नाही की पूर्णच हे आहे, पण इकडे इंडियन मार्केटमध्ये जे जास्तीत जास्त जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही पाहिला. त्याच्यामुळे काय होतं, तर प्रत्येक जो तुमचा स्क्रिप्ट आहे, जो तुमचा ट्रेड करायचा आहे, तो ट्रेडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेला क्लिअर सिग्नल मिळतं अप साईडला किंवा डाऊन साईडला जाण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये मोमेंटम मिळतो आणि त्या मोमेंटम मध्ये तुम्हाला जास्त पेन सहन करावं लागत नाही, म्हणजे आपल्याला त्रास नाही सहन करावा लागत. इंडेक्समध्ये कसं होतं, बँक निफ्टीवर चालला, थोडा निघाला वरती की निफ्टीने तिकडे कॅन्डल मारले की लगेच बँक निफ्टीवर धडकन खाली येणार. बँक निफ्टी खाली निघाला, निफ्टीवर निघाला, तेवढ्यात काय होतं, बँक निफ्टी खाली येऊन परत वर निघाला, हा परत खाली आला, हा परत वरती गेला, हा खाली आला. मग एकमेकात चालले का काय होते, दोघांमध्ये अशी रेंज राहते की हा खाली की हा वर, हा खाली की हा वर, पण दिवसभरामध्ये कळतं की मार्केट एकाच रेंजमध्ये आहे. सो या ज्या प्रॉबॅबिलिटीज आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीत आपल्याला काय होतात या ठिकाणी पाहायला मिळतात इंडियन मार्केटला. पण इथे आपल्याला डिपेंडन्सी, या डिपेंडन्सीमुळे मार्केट ट्रेंड जो आहे, एकदा एका ट्रेंडला लागला, एका ट्रेंडला लागतो, त्या ठिकाणी तुम्हाला फार जास्त ट्रॅपिंग किंवा त्या ठिकाणी फार तुम्हाला चॉपी मार्केट पाहायला मिळणार नाही. समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे ही गोष्ट? येस ऑर नो? यस. ओके, ग्रेट. चला आता आपण काय करूया, हे मार्केट आता बघा, क्रूड मध्ये आता एक शॉर्ट झाला, सेटअपला बसला आपल्या CAK-47च्या, आता शॉर्ट घेतला झाला. होता सर मी. हा का? 40 पॉईंट बुक केले तर. क्या बात आहे. हे बघा इथे सेटअपला बसला इथे. झोन एवढा स्ट्रॉंग नव्हता म्हणून मी घेतला होता. 3 मिनिटात टाकला. हे बघा इथे इथून खाली आला, वरती गेला, इथं झोन होता, पण झोन मल्टिपल टाइम आल्यामुळे आपली कन्सेप्ट तो झोन वीक होतो. परत मार्केट वरून इथे खाली आलं, तुम्हाला या ठिकाणी इथे सेल मिळाला. ग्रे कॅन्डल पण बघा अगोदरची, इथं जर तुम्हाला वाटलं ही कंडिशन मॅच नाही होत, देन तुम्ही इथे परत प्लॅन करू शकता. ते पण एक होते बघा, एसएल तर छोटाच होता, थोडा वर केला तरी चालला असता. एकच स्पाइक लावला 48 पॉईंटचा. ठीक आहे, आता आपण थोडस या ठिकाणी स्क्रिप्ट कुठल्या कुठल्या ते बघूयात कमोडिटी मार्केटला. या ठिकाणी जिथं तुम्ही पण ऑनलाईन सर्च करू शकता, फार काय असं अवघड नाही आहे. इथे जर आपण पाहिलं बघा, अल्युमिनियम आहे, साईजेस चेक करा इथे. अल्युमिनियम लॉट साईज 1 मेट्रिक टनची आहे. अल्युमिनियम मिनी आहे, मिनी असेल 1 मेट्रिक टन आहे, मेगा असेल 5 मेट्रिक टनचा आहे. त्यानंतर कॉपर आहे बघा, कॉपरचा 2.5 मेट्रिक टनचा लॉट आहे. त्यानंतर कॉटन आहे, या ठिकाणी कमोडिटीचं कॉटन काहीतरी दाखवतो कॅन्डी म्हणून, त्याची लॉट साईज 48 कॅन्डी म्हणजे तर काहीतरी असं हे पॅरामीटर असेल, आपण जसं बॅरल असतं, त्यानंतर असं आपलं लिटर असतं, अशा काहीतरी याच्यामध्ये असेल ते कॅन्डीचं त्याचं. सो त्याची मार्जिन दाखवते बघा इथे. नॉर्मल मार्जिन जे आहे ते तुम्हाला डेला किंवा होल्डिंगला. अल्युमिनियमला किती मार्जिन लागतं? 34,000 बरोबर. याच्या 5 टाइम करायचं, ऍक्च्युअल मार्जिन तेवढं असणार आहे 5 टाइम, पण ते मार्जिन तुम्हाला इथं एवढं पे करावं लागतं फक्त. अल्युमिनियमच्या मेगा लॉटला जो आहे तुमचा 5 मेट्रिक टनचा, तर त्या लॉटला तुम्हाला 1,58,000 म्हणजे ऍक्च्युअल लेवलला ते जवळपास तुम्हाला 1.5
15 7.5 ते 8 लाख रुपये लागतात. या ठिकाणी तुम्हाला 1,58,000 मध्ये येतो. त्यानंतर कॉपरचा लॉट आहे 1,93,856 म्हणजे 2 लाख पकडा. तर 10 लाख रुपये एका लॉटला लागतात. 2.5 मेट्रिक टनचा या ठिकाणी लॉट आहे. समजलं सगळ्यांना? येस. कॉटन कॅन्डीचा 2,85,976 याच्या 5 टाइम करायचं. ऍक्च्युअल लेवल तेवढी आहे या ठिकाणी काय. मग त्याचे पर्सेंटेज कसे आहेत? आम्ही आता हे बाय सेल केलं तर आम्हाला कसं याच्यामध्ये पाहायला मिळणार, बरोबर? सो किंवा कसं प्रॉफिट मिळणार ते आपण समजून घेऊया त्या ठिकाणी. आता मला अॅल्युमिनियम मध्ये तुम्हाला माहिती पण देणार नाही आणि जायची पण गरज नाही. तुम्ही ऑनलाईन लॉट शोधा. फक्त मी तुम्हाला मॅक्झिमम 4 स्क्रिप्ट विषयी सांगणार आहे, ज्याच्यामध्ये काम करायचं. बाकीचे करायचंच नाही तर गरज नाही, कारण की तिथे तुम्ही तिथला लॉस प्रॉफिट सहन पण करू शकत नाही. कॉपरचा काहीतरी 2,500चा लॉट आहे समथिंग. 1 पॉईंट कॉपर हल्ला की 2,500 रुपये हलतात. जास्त आहे वाटतं काहीतरी, पण ते महागडं आहे खूप. ते परवडणार नाही आपल्याला. आपल्याला 4 गोष्टीवरती फक्त काम करायचंय. त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली या ठिकाणी क्रूड ऑइल. त्यानंतर दुसरं जे या ठिकाणी आहे ते म्हणजे तुमचं सिल्वर. त्यानंतर तिसरं जे आहे गोड आणि चौथं जे आहे ते नॅचरल गॅस. ठीक आहे. आता याच्यामध्ये लॉट साईज समजून घेऊ. त्यानंतर लॉट टाईप किंवा स्क्रिप्ट टाईप जे आहेत त्या समजून घेऊ. त्यानंतर मुवमेंट आपण समजून घेऊ. आणि प्रॉफिट अँड लॉस चा जो आहे तो रेशो समजून घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? एक्सेल शीट दिसते प्रॉपर? छोटं झालं नाही ना फार? सर थोडस झूमिंग करा. हो करतो. दिसतंय आता? थँक्यू. येस. ओके. आता क्रूड मध्ये बघा, एक क्रूड ऑइलची जी लॉट साईज आहे ती 100 बॅरलची असते बघा. 100 बॅरल. बॅरलचा रेट आहे त्यांचा तो. हा बॅरलचा रेट आहे. मग त्या लॉट साईज प्रमाणे तुम्हाला तुम्ही जर मेन क्रूड ऑइल जर घ्यायला गेलात तर हे जे आहेत तुमचे हे तुमचे स्टँडर्ड लॉट आहेत. ओके. हे तुमचे स्टँडर्ड लॉट आहेत क्रूड ऑइलचे. तर या क्रूड ऑइलच्या लॉटला 100 टाईप जी जर तुमचा 1 पॉइंट क्रूड मूव्ह झाला तर या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट किंवा लॉस असतो. समजलं सगळ्यांना? रेशो 1 ला 100, बरोबर? मग या ठिकाणी काय असणार आहे तुमचं? जर 10 पॉइंट मूव्ह झाला तर या ठिकाणी तुम्हाला काय होणार? 1,000चा रेशो मिळणार. किंवा या ठिकाणी तुमचा 5 पॉइंट मूव्ह झाला तर तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये मिळणार. तुम्ही किती करा ते मेन त्या मुवमेंट वरती डिपेंड आहे. क्लिअर सगळ्यांना ही गोष्ट? येस ऑर नो? यस. त्यानंतर सिल्वर मध्ये आता मी तुम्हाला फक्त स्टँडर्ड लॉट साईज सांगतो, मग मिनी आणि मग मायक्रा. असं मायक्रा फक्त मला वाटतं सिल्वर मध्येच, बाकीकडे कुठे नाहीये. सिल्वरचा जो तुमचा स्टँडर्ड लॉट जो आहे हा 100 सॉरी हा आहे. सिल्वरचा सॉरी मेनचा 4,97,000 ना. 30 किलोचा लॉट केला सॉरी त्यांनी. 30 किलोचा लॉट आहे. सॉरी 10 kgचा पण एक लॉट काहीतरी होतं वाटतं याचा. हे बदलत राहतं नेहमी. पण सिल्वर M 5 किलोचा आणि हा 1 किलोचा आहे. ओके 30 kgचा आहे. बरं झालं पाहिलं आपण, त्यानं चुकीचं माझ्याकडून गेलं असतं मला. 30 kgचा लॉट आहे. लॉट्सची टाईप जी आहे ते स्टँडर्ड आहे आपल्या या ठिकाणी.
या ठिकाणी पॉईंट जे जर आपण पाहिले 30 kg ला, तर सिल्वर मध्ये तुमचा जर एक पॉईंट जर हल्ला तर तुमचा स्टँडर्ड लॉट साईज प्रमाणे सिल्वर किती रुपये हल्ला पाहिजे? 30 रुपये हलतो. ठीक आहे. मग सिल्वर जर तुमचा या ठिकाणी 5 पॉईंट जर हल्ला, सॉरी 100 पॉईंट जर हल्ला, पण प्राइस मोठी आहे त्याची, 100 पॉईंट जर तुमचा सिल्वर या ठिकाणी मूव जर झाला, ओके, सो या ठिकाणी तुमचा स्टँडर्ड नाही. त्यानंतर गोल्ड जो आहे, स्टँडर्ड गोल्डची जी साईज आहे बघा लॉटची, ती आपण या ठिकाणी बघूया. गोल्ड 1 kg ची लॉट साईज आहे या ठिकाणी. वन kg ची आहे, स्टँडर्ड आहे. आणि याच्याप्रमाणे प्रॉफिट लॉस रेशो जर आपण पाहिला 1 kg ला गोल्डचा, तर गोल्डचा प्रॉफिट अँड लॉसचा रेशो जो आहे तो मला वाटतंय एक मिनिट फक्त मला बघू दे, कारण मी फार दिवस गोल्डमध्ये काम केलेलं नाही. मला डाऊट होतं 100 रुपयाचा आहे, 100 रुपीजचा आहे. खूप मोठा लॉट आहे, परवडत नाही काम करायला, मुवमेंट खूप मोठी असते त्याच्यामध्ये. 100 रुपीजचा आहे, म्हणजे जर हा 10 पॉईंट जर मूव झाला तर या ठिकाणी 1000 रुपयाचा प्रॉफिट लॉस, म्हणजे क्रूडच्या बरोबर चालतो. पण हा पैशाने गेलेला मार्जिन खूप लागतं, क्रूड पेक्षा खूप जास्त लागतं मार्जिन त्याला. या ठिकाणी आपण मार्जिन जरी पाहिलं याच्यानुसार गोल्डचं, तर 7,70,000 आपल्याला पे करायला लागतात. 7,70,000 आपल्याला पे करायला लागतात, आणि खरी ती 35 लाख रुपये लागतात त्याला जवळपास. त्यानंतर नॅचरल गॅसचं जे आहे, नॅचरल गॅसचा जो लॉट आहे आपला, याच्यामध्ये पण होता गोल्ड मिनी पण आहे ना सर? आता मी स्टँडर्डच डिस्कस करतोय ना. गोल्ड मिनी त्याच्या खाली लॉट्स देणार तुम्हाला वेगळी. नॅचरल गॅस इथे काहीतरी 1250 MMBTU काहीतरी स्टँडर्ड आहे त्यांचं, त्याप्रमाणे आहे. बॅरल 2 असं काहीतरी असेल समथिंग. ती लॉट साईज आहे, ही स्टँडर्ड आहे. याचे मोमेंटम जे आहे, जर नॅचरल गॅस 1250 मध्ये 1 पॉईंट जर मूव झाला तर 1200 पॉईंट इकडे तिकडे होतं. म्हणजे जर नॅचरल गॅस जर 5 पॉईंट मूव झाला तरी या ठिकाणी 12×5 = 60, म्हणजे 1250 गुणिले 6,250. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? क्लिअर सगळ्यांना स्टँडर्ड साईजचा? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे मार्जिन. ओके, क्रूड ऑइलला किती मार्जिन लागतं अंदाजे? 2.5 L. सिल्वरला किती मार्जिन लागतं 30 किलोच्या लॉटला? 4,97,436. 5 लाखच करू आपण. त्यानंतर गोल्डला किती लागतं 1 किलोच्या लॉटला? 7,70,367, म्हणजे 7.8 लाख, बरोबर. आणि नॅचरल गॅसला मार्जिन जर मेन लॉट घ्यायचा असेल तर 90,000 रुपये लागतं फक्त, म्हणजे 90K लागतंय.
सांगा. आता याच्यामध्ये याच्या प्रपोर्शनने जर आपण पाहायला गेलो, ओके, तुम्हाला यातलं कुठलं फिजिबल आहे सगळ्यांना? ऍक्च्युअल तुम्हाला मार्जिन मध्ये जे लिहिलंय ते अख्खं तुम्हाला पेड करायचंय. सगळ्यांना फिजिबल आहे? येस ऑर नो? पटकन टाका चॅट बॉक्स मध्ये. आहे सगळ्यांना फिजिबल? शक्य आहे सगळ्यांना? पॉसिबल आहे? पटकन टाका. यस असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. पटापट टाका चॅट मध्ये. No. का? त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. मार्जिन आहे म्हणून नाही. मार्जिन असेल तुम्ही अरेंज पण कराल, बट स्टॉप लॉसच्या केसमध्ये सुद्धा काय तुम्हाला तेवढं रिस्क पण मोठी असणार आहे की नाही? बरोबर की नाही? नवीन आहात, चुका होऊ शकतात, मग कधी कधी काय होऊ शकतं, मोठा लॉस पण होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे काय आहे, आपल्याला दुसरा पर्याय आहे. पर्याय नंबर 2, मार्केटमध्ये परत कमोडिटीच्या सेगमेंटच्या अंडर त्यांनी आपल्याला मिनी लॉट साईज दिलेली आहे. मिनी लॉट साईज मध्ये काय होतं, याचे स्प्लिटिंग तयार होतं. स्प्लिटिंग झाल्यामुळे काय होऊन जातं, मार्जिनही कमी, प्रॉफिटही कमी. बट जो व्यक्ती 5 लाख रुपये देऊन त्या मार्केटला काम नाही करू शकत, तो व्यक्तीकडे जर तुमचे 1 लाख रुपये असेल तर तो व्यक्ती 1 लाख रुपये देऊन काम करू शकतो. बरोबर आहे की नाही? सो या गोष्टीमुळे त्यांनी काय केलं, या ठिकाणी मिनी लॉट साईज आणली. मग याच्यामध्ये काय केलं, क्रूड ऑइलचा जो आहे हा मिनी लॉट्स सुरू केले त्यांनी. ओके, आता या मिनी लॉट मध्ये काय आहे तुमचं, याच्या सरळ सरळ 10 टाइम मध्ये 1:10 रेशोने क्रूडला स्प्लिट केलंय त्यांनी. मग आता 100 बॅरलचा आहे म्हणजे किती बॅरल जाईल सांगा बरं? हा 10 बॅरल जाईल. येस ऑर नो? बरोबर. मग आता इथली रेंज काय राहील सांगा मला? 1 रुपये मूव्ह झाल्यावर किती रुपये मूव्ह होईल? 10 रुपये. बरोबर ना? मग इथली रेंज किती होईल? 5 पॉईंट मूव्ह झाला तर 50 रुपये. आणि इथली रेंज किती होईल डायरेक्ट मग? 25K to 30K. 30K का? त्याचं रिझन सांगतो. एक्सपायरी जवळ आली 2 दिवसावरती, थोडं मार्जिन वाढवलं जातं त्यांच्याकडनं 4-5 हजार रुपये, त्यामुळे. समजलं सगळ्यांना? येस. सिल्वर मध्ये तो लॉट किती होता? 30चा आहे. डायरेक्ट 6 पट होता, 6×5 = 30. हा 5 kgचा लॉट आहे. मग हा मिनी लॉट आहे. मग या ठिकाणी जर तुम्हाला हा लॉट घ्यायचा असेल किंवा काम करायचं असेल तर तिथं 1 पॉईंटला 30 पॉईंट मूव्ह व्हायचे. या ठिकाणी काय होतात, फक्त 5च पॉईंट मूव्ह होतात. 5 पटींनी कमी आलं. ओके, त्यानंतर इथं जर आपण गेलो ट्रेडला तर या ठिकाणी मग आता 10 क्वांटिटीला आपले किती रुपये या ठिकाणी होतील? 10 जर पॉईंट मूव्ह झाला तर 50 रुपये मूव्ह होतील. बरोबर. आणि मार्जिन आपलं डायरेक्टली ड्रॉप होणार आहे. किती? 5 पट. म्हणजे किती रुपये लागतील तुम्हाला इथे? किती लागतील सिल्वरचा लॉट घ्यायला? किती लागतील? 1 लाख. 1 लाखाच्या आसपास. 80,000 चे 1 लाख, डिपेंड ऑन हे किती आहे ते. 1 लाख रुपीज. तरी पण मी आता काय करतो, आता चेक करतो माझ्या ब्रोकरकडे किती लागतात. एकच मिनिट. तसं आपण टाकूया तिथं सिल्वर एम फ्युचर 81,000 रुपये लागतात. म्हणजे 1 लाखच्या नियर आपण पकडून चालू. चला 1 लाख रुपीज. ठीक आहे. त्यानंतर गोल्डचा जो आहे तर तो लॉट किती होता आपला? 1 किलोचा होता. बरोबर. मिनीचा लॉट चेक करू आपण गोल्डचा कितीचा आहे. डायरेक्टली किती कट केला? 10 टाइमनी, म्हणजे 100. 100 ग्रॅम आल्यामुळे या ठिकाणी मिनी लॉटला जे आहे तर 1 फाडला तर 10. आणि हाच गोल्ड परवडतो, दुसरा मोठा गोल्ड परवडत नाही. 100 पॉईंटला क्रूड ऑइलला ठीक आहे मार्जिन असेल कोणाकडे, पण लॉस आणि प्रॉफिटची रिस्क खूप मोठी असते. कारण की गोल्डची आताची प्राइस किती तुम्हाला माहिती आहे? किती हजार रुपये गोल्ड? 80. 80,000 आहे. म्हणजे इथे पण 80,000च्या आसपास आहे. मग 80,000ची मुवमेंट होती स्टॉक मध्ये. बरोबर. 4 मूव्ह झाला पॉईंट की 100च्या हिशोबाने लगेच 400 पॉईंट मूव्ह होणार, म्हणजे मेन लॉटला. आणि 1000 पॉईंट 100 पॉईंट मूव्ह झाला डायरेक्ट 4,000 रुपयाचा स्टॉप लॉस जाऊ शकतो. मग त्याला त्या रिस्कला कंट्रोल मध्ये कसं आणायचं? मिनी लॉट मध्ये काम करून आणायचं. त्यामुळे तुम्हाला हे आपण मिनी लॉटचं डिस्कशन करतो. आणि ते 10 टाइम केल्यामुळे किती लागणार इथे? 70 ते 80,000. त्याला मी अराउंड 1 लाखच टाकतो त्याला.
1 लाख का, तर याच्यासोबत 10-20 हजार रुपयाचं आपण बफर ठेवलं. मार्जिन कधी कधी जास्त लागते. आता नॅचरल गॅसमध्ये मिनी आहे का? आहे नॅचरल गॅसमध्ये मिनी. मग याची नॅचरल गॅस मिनीची जी साईज आहे ती आपण या ठिकाणी बघूयात किती आहे. 10G मिनी डायरेक्टली 5 टाइम त्यांनी कमी केलं इथे. 10 टाइम नाही केलं, 5 टाइम कमी केलंय. म्हणजे 250 MMBTU. मग आता सांगा हा किती मूव्ह होईल? सांगा बरं. 1 पॉईंट जर मूव्ह झाला तर बताओ भैया, बताओ किती मूव्ह होईल सांगा ना. 1 पॉईंट मूव्ह झाला किती मूव्ह होईल? डिवायडेड बाय 5 करा ना त्याला. 250. सॉरी 1 मिनिट याच्यात गेलं. $250 जाईल आणि इथला जो प्रॉफिटचा आणि त्याचा रेशो आहे तो या ठिकाणी 5 पॉईंटला जाईल 1250. काय केलं आपण हे? आणि याला मार्जिन किती लागतो मला माहिती आहे? हाऊ मच मार्जिन रिक्वायर्ड मिनीला? किती लागेल? 5 टाइम प्रत्येक कमी 20,000. केलं ना. आपल्याला तिथे किती लागायची? 90 ते 95,000. 1 लाख पकडा, त्याच्या डिवायडेड 18 बाय ते 5 20 करा. हजाराच्या आसपास. बरोबर आहे. म्हणजे किती आपल्याला 20K मध्ये त्याचं काम होईल. समजलं तुम्हाला बदल काय आहे? जर तो ऑप्शन नसेल तर त्याच्यामध्ये हा ऑप्शन आहे आपल्याला पाहण्यासाठी. क्लिअर सर? नो क्लिअर Yes, sir. सगळ्यांना? आता याच्यामध्ये मिनी लॉट आहे, त्याच्यामध्ये आता परत फक्त जे आहे ते मायक्रा लॉट आहे. तो फक्त मला वाटतं सिल्वर मध्ये आहे बघा. सिल्वर मायक्रा म्हणूनच आहे. तेवढंच आहे फक्त, एकदम स्मॉल लॉट आहे. बाकी कोणामध्ये नाहीये. बाकी मध्ये मेन, मिनी आणि मायक्रा असं आहे. तुम्ही बघू शकता सगळे MIN एवढेच आहेत फक्त. फक्त सिल्वर मध्येच एवढी एक गोष्ट आहे, किती मायक्रा तिथे पण त्याच्या खालीच असेल बघा. हे बघा, सिल्वर स्टँडर्ड 30 किलोचा, सिल्वर स्टँडर्ड मिनी 5 किलोचा आणि सिल्वर मायक्रा 1 किलोचा. एवढाच आहे, बाकी नाहीये. आता याच्यामध्ये दुसरे तुम्ही सर झिंक मिनी, झिंकला का नाही सांगितलं? त्याचं रिझन एक आहे, याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं काय नाहीये. काय नाहीये? लिक्विडिटी नाहीये. लिक्विडिटी जर नसेल लिक्विडिटी. तर तुम्ही अडकणार त्या ट्रेड मध्ये. मग आपण जे शिकायचे ते योग्य शिकूयात ना. जिथं लिक्विडिटी आहे त्या ठिकाणीच काम करूयात. सो तेवढं आहे. बाकी या ठिकाणी याची गरज नाही आपल्याला. $1 kg आहे, हे 1:1च चालतो. 1 ला 1 रुपयात चालतो. 10 पॉईंट हल्ला तर 10 रुपये चालणार. ठीक. हा एकदम नवशिक्यात लोकांना एकदम परफेक्ट आहे कमोडिटी मध्ये एंट्री करायला. सिल्वर 200-300 रुपयाचा स्टॉप लॉस असतो, 200-250 रुपयाचा. आणि त्याच्यावरती दिवसभरात 500, 600, 800, 1000 पॉईंट पण तो मूव्ह होतो. फक्त मार्केटचा ड्युरेशन जे आहे किंवा टायमिंग जे आहे ते खूप मोठं आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 11:30, 12 तेवढ्याच्यात ती अख्खी मोमेंटम मिळू शकते आपल्याला. मग होल्ड करून आपण ठेवू शकतो दिवसभरात बाकीचं काम करता करता. पण खरी मोमेंटम संध्याकाळीच येऊन जाते. ठीक आहे. काय करायचं याच्यामध्ये आता? आपल्याला मार्जिन मध्ये बघायचं याचं किती आहे सिल्वर मायक्राचं. तर याचं 15 ते 20,000 रुपयामध्ये लॉट येऊन जातो याचा मायक्राचा. चला स्क्रिप्ट आता आपण तुम्हाला दाखवतो, लिक्विडिटी आणि नॉन लिक्विडिटी वाल्या स्क्रिप्ट. आपण इथे जाऊयात, टाईप करूयात. तिथे कॅन्डल दिसत आहेत, कॅन्डल दिसत आहेत व्यवस्थित. तरी पण एवढ्या नाही आहेत निफ्टी बँक निफ्टी सारख्या. मग या कॅन्डल इथे दिसत नाही आहेत, म्हणजे या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये काय झाली होती मार्केटमध्ये? लिक्विडिटी संपली होती, बरोबर ना? सर नो काय झालं? लिक्विडिटी मार्केटमधली त्यावेळेला संपली होती, म्हणजे कमी झाली होती. मग अशा वेळेला काय होतं? बायर सेलर मध्ये आपल्याला अडचण येतात, मिळत नाहीत एखाद्या प्राइसला, आणि मग ते प्राइस हिट व्हायला वेळ लागतो. आता त्यातल्या क्रूड ऑइल आहे, स्टँडर्ड पण आहे
हे मिनी पण आहे. फरक काहीच नाही बघा, चार्ट दोघाचा सेमच चालणार. हे क्रूड ऑइल स्टँडर्ड आहे, हे क्रूड ऑइल मिनी आहे. प्राइस थोडासा फरक असतो, कॉन्ट्रॅक्ट वेगळे. 62-2300 62-2300, इथे 112 प्लस मायनस आहे. फक्त 1-2 पॉईंटच्या इकडे तिकडे फरक असतो, फार फरक नसतो दोन्हीमध्ये सुद्धा. त्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्ही सर्च कसं करायचंय, तर तुम्ही इथे गेलात, तुमची जी स्टॉक लिस्ट असेल इथे जायचं. इथे गेल्यानंतर फ्युचर मध्ये जायचं विशेष म्हणजे, आणि इथे गेल्यानंतर तुम्ही इथे क्रूड ऑइल टाईप करायचं. इथे आल्यानंतर वेगवेगळ्या दोन आहेत. हे जे क्रूड ऑइलचं आहे वरती हे स्टँडर्ड साईजचं आहे, म्हणजे जे जेव्हापासून क्रूड ऑइल लिस्टेड आहे तेव्हापासून हे चार्ट रन होत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला जुना डेटा सगळा मिळू शकतो. आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वाईज जायचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट वाईज आहे. आता कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत सांगा बरं. कमोडिटीला जनरली 6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ओपन असतात. कुठले कुठले आहेत क्रूड ऑइल स्टँडर्ड मध्ये? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून आणि मे, जून आणि जुलै. बरोबर. क्रूड ऑइल एमला बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, 6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत. समजलं सगळ्यांना? येस. आता माझ्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट वरचं जे आहे ते स्टँडर्ड होतं. आता मी जर इथं फेब्रुवारीच्या क्रूड मध्ये जर गेलो, मार्चच्या क्रूड मध्ये गेलो, एप्रिलच्या गेलो, मेच्या गेलो, जूनच्या गेलो आणि जुलैच्या गेलो. ओके. ओपन करतो मी आता फेब्रुवारीचा. चालू आहे व्यवस्थित? चेक करा. याच्यामध्ये काय अभाव वाटला तुम्हाला? कशाचा अभाव आहे? लिक्विडिटी. आलं लक्षात? इथे कशाचा अभाव आहे? सेम लिक्विडिटी. इथे काय आहे? इथे आहे, इथे आहे. का नाही आहेत? हे 3 कॉन्ट्रॅक्ट पुढचे जे आहेत ते ओपन आहेत, पण तुम्ही इथं कामच करत नाही. मग चालू कॉन्ट्रॅक्ट वरती काम चालतंय, पुढच्या महिन्यात लगेच पुढच्या महिन्यात कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही काम करायला घेतलं, तुम्हाला प्राइस ड्रॉप होणार आहे. प्राइस मध्ये तुम्हाला काय होणार आहे समजणारच नाही, दिसणारच नाही, प्राइस मूव्ह नाही होणार. तिसऱ्या महिन्यात तर काहीच नाही मूव्ह होत. समजतंय? येस ऑर नो? म्हणून लिक्विडिटीचा या ठिकाणी चॅप्टर आहे. हे दूरचे आहेत म्हणून तरी म्हणजे दूरचे म्हणून दाखवतोय. आता सेम गोष्ट जी आहे मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो, नॅचरल गॅसमध्ये. नॅचरल गॅसमध्ये जा. हा कुठला कुठला आहे सध्याचा? फेब्रुवारीचा आहे. दाखवतो एक मिनिट. फेब्रुवारीचा आहे. इथे जातो मी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, पुढचे घेतच नाही. ठीक आहे. फेब्रुवारीचा म्हणून दिसतंय, इथे पण दिसतंय, कारण की याच्यामध्ये मार्जिन कमी मिळतं म्हणून पुढच्या लॉट मध्ये लोक जातात. पुढच्या महिन्यातलं बघा आता. लिक्विडिटी खतम. लिक्विडिटी येईल कधी? जेव्हा पाठीमागचा कॉन्ट्रॅक्ट आहे, पाठीमागचा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा संपेल, म्हणजे आता समजा फेब्रुवारीचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की मग मार्च मध्ये काही लिक्विडिटी ढकलली जाते आणि एप्रिल मध्ये काही लिक्विडिटी सुरू होते. कारण की काही काही लोक पुढच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण होल्डिंगमुळे किंवा इंटरडेला पण काम करतात. कारण कधी कधी आता दूरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मार्जिन कमी लागतं, त्यामुळे तिथे आपल्याला तशी कंडिशन पाहायला मिळते. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? स्क्रिप्ट सिलेक्शन कळालं म्हणजे ऍड कसं करायचं? ओके. आता याच्यामध्ये जे आहे आपण 2 पाहिले, आता आपण गोड पाहूयात. बघा इथे जर गेलो तर आता गोडची प्राइस चेक करा तुम्ही किती आहे. गोड जायचं तर MCX मध्ये जायचं प्रत्येकालाच. तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये या आणि 3 कॉन्ट्रॅक्ट, गोडचे 3च कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत. 1, 2, 3. आता लिक्विडिटी चेक करा. मेन कॉन्ट्रॅक्टलाच मार्केटमध्ये लिक्विडिटी फार अशी दिसत नाही. इथे चेक करा. एक दुसरं कुठलं तरी त्याला आहे, मार्च वाल्याला आहे. हा कुठला आहे? फेब्रुवारीला. बघा फेब्रुवारीला लिक्विडिटीच नाहीये, म्हणजे मार्च वाल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम चालू आहे. आणि त्याच्या पुढचा जो आहे एप्रिल मधला, एप्रिल मध्ये बघा इथे लिक्विडिटीचा फ्लो आपल्याला कमी पाहायला मिळतोय. समजलं? येस. पण गोल्डच्या बाबतीत असं उलट काय बरं सर? आय मीन करंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये जास्त काम पाहिजे ना? नाही, या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कदाचित काय झालं असणार आहे, मागे काम चांगलं झालेलं आहे. बघा चेक करायचे, म्हणजे मागच्या गोल्ड मध्ये मे बी नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये जास्त काम होत आहे. हे बघा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये कॉम जास्त झालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये. आणि फेब्रुवारीचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं की लोकांनी पोझिशन काय केले असतील मार्च मध्ये सुरू केले घ्यायला. समजलं? आता हा होता तुमचा गोल्डचा. आता गोल्ड मध्ये तुमचा काय, गोल्ड मेन आहे आणि गोल्ड मिनी आहे.
आता प्राइस किती आहे गोल्डची मला सांगा? 83,000. इथून प्राइस इथपर्यंत किती गेली? 538 पॉईंट, बरोबर? राईट ना? 538 पॉईंट. गोल्डच्या स्टँडर्ड लॉटला 1 इज इक्वल टू किती होतं? 100चा रेशो होता, बरोबर? या केसमध्ये तुम्ही समजा इथे एंट्री घेतली असती, तो थोडासा रिस्क बद्दल फक्त सांगतो तुम्हाला. इथे घेतली असती आणि इथे खाली जर तुम्ही स्टॉप लॉस लावला असता, राईट? 92 मल्टिप्लाय 100 किती रुपयाचा स्टॉप लॉस लागला असता? 9,200. 9,200. 9,200 एफोर्डेबल आहे 9,000चा स्टॉप लॉस देणे एका ट्रेडला? प्रत्येकाला आहे का? नाही, नाहीये, बरोबर. पण रेशो पण तसा आला असता ना, 50,000 रुपयाला असते की नाही, बरोबर? बट पैसेच नाहीत माझ्याकडे तो लॉट घ्यायला, तर मी तिरीत घ्यायला तयार आहे तेवढे पैसे असल्यावर, पण नाही येत, म्हणून तर मिनी लॉट तयार केलेला आहे तिथे. समजलं सगळ्यांना? येस. मिनी लॉटला हाच रेशो काय राहिला असता? 1 इज इक्वल टू 10. म्हणजे 92 पॉईंट जे मूव्ह झालेत त्याला माझे किती रुपये गेले असते? फक्त 920 रुपये. समजलं? येस. येस. क्लिअर आहे सगळ्यांना? हा फरक आहे मिनी आहे, बाकी काही नाही. स्क्रिप्ट वगैरे प्राइसिंग सेम चालणार आहे, काही फरक नाहीये. हा वर गेलाय, हाही वर गेलाय. ओके. प्राइस मध्ये थोडा फरक असू शकतो. 83,552 आहे, 82,960 आहे. पण तुम्ही पॉईंट वाईज जर पाहिलं, या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत किती पॉईंट मूव्ह झालाय? 545. हाही जवळपास तेवढा झाला असं, 545-46. फक्त प्राइस रेंज जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असणार आहे. क्लिअर? आता हे लिक्विडिटी वाले शिकवतो मी तुम्हाला किंवा सांगतोय. गोल्ड झाला, सिल्वर पाहूयात आता, क्रूड झाला आणि नॅचरल गॅस झाला. सिल्वरला, सिल्वरचे 3 लॉट आहेत बघा इथे. स्टँडर्ड सिल्वर, मिनी आणि मायक्रा. स्टँडर्ड सिल्वर या ठिकाणी किती पॉईंट वर गेलाय? 720 पॉईंट. मग त्या लॉटला किती रुपये आले असते? 700 आणि 30, 21,000 रुपये, बरोबर ना? 7 × 21,000 रुपये. 30चा आहे ना? हे बघा इथे 700 पॉईंट आणि 30 रुपये, 21,000 रुपये प्रॉफिट आला असतं. ओके. ज्याला स्टॉप लॉस आपल्याला किती लावावा लागला असता आपल्या सेटअप प्रमाणे? समजा इथे आपली एंट्री बसली होती इथे, राईट? 200 पॉईंटची एसएल आणि 600 पॉईंट 700 पॉईंटच्या ठिकाणी टार्गेट आहे आपल्याला. मग 200 पॉईंट ज्याला आपल्याला किती हे दिसला असता? 6,000 रुपयाचा स्टॉप लॉस आला असता. मग तो ज्याला बेरेबल नाहीये, मग त्यासाठी काय आहे तुमचा? सिल्वर मिनी आहे. तेवढेच पॉईंट आहेत, परंतु किती? 200च आहे. मग या ठिकाणी किती आहे? 5 पॉईंटनी मूव्ह होतो. मग हाच चेक करा इथे. सॉरी, हाच चेक करा इथे. 5 पॉईंट मूव्ह होतो, मल्टिप्लाय 200चा स्टॉप लॉस, 1,000 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 100 पॉईंट 5 पॉईंट मल्टिप्लाय या ठिकाणी 700चा प्रॉफिट, 3500 रुपये प्रॉफिट आला असतो. हे अफोर्डेबल आहे की नाही सगळ्यांना? येस. ज्याच्याकडे लाखभर रुपये मार्जिन आहे त्याला. आता पुढची गोष्ट, सर आमच्याकडे तेवढं कॅपिटल नाहीये, आम्ही काय करावं? आमच्याकडे थोडंच कॅपिटल आहे, 20-25,000 रुपये. मग एक लॉट तुमचा मायक्राचा येतोच 15,000 ते 20,000 रुपयामध्ये. मग या ठिकाणी 200 पॉईंटच्या स्टॉप लॉसला 1:1 आहे. 200 पॉईंट त्याला 200 पॉईंटची रिस्क आणि 700 पॉईंट मूव्ह झाला तर 700 रुपयाचा प्रॉफिट असणार आहे तुम्हाला. शेवटी ओव्हरऑल कुठेही मार्केट गेलं तरी तुम्हाला पर्सेंटेज किती वर गेला? 0.77 मल्टिप्लाय प्लस करायचं त्याला, तेवढं तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला प्रॉफिट येऊन जातं. समजलं? येस ऑर नो? 5 काय करायचं? तुम्ही मार्जिन घेऊन ट्रेड केलंय ना, मग तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला रिटर्न तेवढे येणार. म्हणजे 0.77 जर पकडलं तर 7×5 = 35, 3.5 ते 4% रिटर्न तुम्हाला सिल्वरमध्ये तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती मिळतात त्या ठिकाणी. म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी संधी याच्यावर जर पाहिलं सिल्वर क्रूड वगैरे, तर कॅपिटलला मार्जिन मिळते 5 टाइम आणि मुवमेंटवर प्रॉफिट जर आलं तर बेस अमाऊंट लावल्यावरती तुम्हाला पर्सेंटेज वाईज दिवसात कमोडिटी मार्केटला 1-2% ते 5-10% 5% काय कधी कधी 10% पण पॉसिबल आहे प्रॉफिट.
मी म्हणतो कधी 20% पण आहे. 20% कसं नॅचरल गॅसला 90,000 रुपये लागतात. आणि तुम्ही जर नॅचरल गॅस जर 15-16 पॉईंट पकडला, 20 पॉईंट पकडला, कधी कधी पळतो तेवढा तो. त्या केसमध्ये नॅचरल गॅसमध्ये तुम्हाला मिळतात प्रॉफिट. पण तेवढा पकडायचाच नाही. आपण पकडायचं 1-2%, 3%. 3 पॉईंट नॅचरल गॅस गेला, तुमची तयारी असेल मेन लॉट मध्ये काम करायची, तिथं करू शकतात काम तुम्ही. ठीक आहे, क्लिअर? काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? हे लिक्विड स्क्रिप्ट होत्या मिनी आणि स्टँडर्ड आणि याच्यामध्ये मायक्राची. आता आपण दुसऱ्या स्क्रिप्ट बघूयात कमोडिटी मध्ये जाऊन, ज्या स्क्रिप्ट आपण त्या ठिकाणी नॉन लिक्विड मध्ये त्याची वर्गवारी केली होती. ॲल्युमिनियम फ्युचर. ओके, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. मार्च, एप्रिल. लिक्विडिटी आहे, लिक्विडिटी आहे, सर नो आहे का? नाही. 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 राईट. कॉपर. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. अजून कुठले करायचं? निकेल करू. निकेल नावाचं एक आहे. एप्रिल. मे पण दाखवते. चलो, अजून कुठला करायचा? गोल्ड पेटल पण एक त्याच्यात पण आहे. पण ते मी केलेलं नाही कधी, म्हणजे जे आहे ते क्लिअर सांगतोय. गोल्ड पेटल मध्ये त्यानंतर अजून कुठले कुठले बाबा? लीड पण आहे. लीड म्हणून एक आहे धातू कुठला तरी, त्याचं पण आहे. निकेलियम आहे, निकेलियम आहे, सिल्वर आहे, झिंक आहे बघा. मेन्थॉल पण आहे, मेन्थॉल ऑइल 360 किलोचा लॉट आहे त्याचा. मेन्थॉल ऑइल. आणि अजून कुठला राहिला मेनवाला? कॉटन आहे, ते पण दाखवतो, कपास वगैरे कॉटन. मेन्थॉल ऑइल, सॉरी झिंक. झिंक घेऊया. हे मेनचं पण आहे, मिनीचं पण आहे. ठीक आहे. नंतर कॉटन, याचे पण लॉट आहेत. हा कॉटन जास्त ओपन असणार जास्त दिवस, कारण की त्याला काही हे नसते काही. त्यानंतर गवारचे स्पेलिंग काय माहिती? गवार पण असते बघा, पण ते यात आहे का नाही याच्यावरती काय माहित नाही मला. पीठ ट्रेडिंग व्ह्यूला दाखवतं की नाही का इंडियन मार्केटला, काय माहिती. शक्यतो नाही दाखवत, पण आहे आपल्या मार्केटला आहे विटन ते. त्यात धना पण आहे, सगळंच आहे. ठीक आहे, चला आता आपण कॉपर पासून सुरुवात करूया. कॉपरचा त्यातली त्यात थोडी लिक्विडिटी पहिले यायला आहे, थोडी आहे, जास्त नाही. दुसरा कॉन्ट्रॅक्ट चेक करा कॉपरचं, तेच हे पहिलं. हा, हे दुसरं, ते स्टँडर्ड लॉट होता. हे बघा, लिक्विडिटी नाही. तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टला जवळपास लिक्विडिटीच नाही. निकेल चेक करा, स्टँडर्ड लॉट, नो डेटा, नो डेटा दाखवतच नाही ते. ठीक आहे. त्यानंतर गोल्ड पेटल मध्ये बघा, इथे दाखवतंय, दुसरं दाखवतंय, तिसरं दाखवतंय. तिसऱ्यामध्ये लिक्विडिटी कमी आहे. त्यानंतर झिंक बघा, स्टँडर्ड लॉट, झिंक बघा पुढे, लिक्विडिटी, नो लिक्विडिटी, अजिबात नो लिक्विडिटी, काहीच नाही. इथे इथे थोडी आहे, इथे एकदम कमी आहे, इथे काहीच नाही. मिनी झाला, मेन झाला. कॉटन मध्ये बघा, आता कॉटनला दाखवेल कुठं आपल्याला? दाखवला तर एखाद्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, तिथे पण दाखवतो की नाही माहित नाही आपल्याला, नाही दाखवत. झिंकीचे दाखवतो बघा मोठ्या टाइम फ्रेम. आय होप सगळ्यांना क्लिअर झाल्या स्क्रिप्ट. स्टँडर्ड लॉट, मिनी लॉट आणि मायक्रो लॉट. मायक्रो फक्त सिल्वर मध्येच आहे. ओके, त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो या मार्केटमधले लॉट साईज, त्यानुसार लागणारा कॅपिटल, त्यानुसार तुमचा प्रॉफिट लॉसचा रेशो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे, हे मार्केट करताना तुम्हाला इंडियन
गव्हर्नमेंटच्या अंडरच आहे. हे काही फॉरेक्स किंवा असं इलिगल नाहीये. याच्यामध्ये तुम्ही तुमचा ब्रोकर जो काय असेल, तुमचा ब्रोकर कुठले सगळ्यांचे आता आपले सांगा बरं मला. कोणाचा स्टॉक काटा असेल माझ्याकडचा, कोणाचा गिगा असेल, कोणाचा झिरोदा असेल, कोणाचा अपस्टॉक असेल, गिगा आणि ऑफस्टॉक. बरं अपस्टॉक असेल, कोणाचे असतील. तर या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही हे सगळ्या स्क्रिप्टमध्ये ट्रेडिंग करू फायरस करता येईल, काही अडचण नाही. हे अनिरुद्ध. सो याच्यावर करता येतं. सेगमेंट ऍक्टिव्हेट जर नसेल तर सेगमेंट तुम्ही रिक्वेस्ट केली ऑनलाईन, तिथं त्या सेगमेंटला जाऊन प्रूफ तुमचा डाउनलोड केला त्यांनी मागितला तर तो करायचा आणि त्या ठिकाणी ट्रेडिंग आपण सुरू करायचं. मग ट्रेडिंग डायरेक्ट सुरू करायचं का नाही, त्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे, मग आपल्याकडे प्रॉपर नॉलेज पाहिजे, प्रॉपर सेटअप पाहिजे. त्या सेटअपनुसार आपण ट्रेड सुरू करायचे. ठीक आहे. फक्त काय करायचं ट्रेड करताना याच्यामध्ये आपण जे आहे ते हे जे मार्केट आहे बघा एकदम टायमिंग बघा कमोडिटी मार्केटचा. तर टायमिंग जे आहे कमोडिटी मार्केटचं मॉर्निंग 9 AM ला ओपन होतं मार्केट. ओके. बऱ्यापैकी मार्केट दुपारी 12 पर्यंत साइडवेज किंवा शांत असतं. 12 ते 5 PM पर्यंत लाईट मोमेंटम असते एकदम. ठीक आहे. आणि 5 PM टू 10 PM आपल्या त्याच्यामध्ये काय होते, एक हाय लिक्विडिटी ट्रेडिंग पाहायला मिळते. ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाहीये बरं का की दुपारी चालतच नाही. कधी कधी अख्खा ट्रेड सुद्धा दिवसभरामध्ये खाली जर यायला लागला तर खाली 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 घेत राहतो. मे बी प्रिव्हियस डे कंटिन्यू करू शकतो किंवा सकाळपासून कंटिन्यू करू शकतो किंवा गॅप अपच्या अगेन्स्ट वर जातो, गॅप डाऊनच्या अगेन्स्ट खाली येऊ शकतो. एनिथिंग इज पॉसिबल. ठीक आहे. सो या पद्धतीने ते मार्केट असं टायमिंग असतं. आता उगीच तुम्हाला दिवसभर वेळ नाहीये आणि ते बसायचं कुठे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स करत, तर या गोष्टीमध्ये काय होऊन जातं माहितीये का, मग तुमचं कामावरती पण लक्ष राहत नाही आणि तुमचं तिकडे मार्केटवर पण लक्ष राहत नाही आणि ओव्हरऑल रिझल्ट काय येतो मग दोन्हीकडे पण निगेटिव्हच किंवा अपेक्षित जो असतो तो नाही येत. मग काय करायचं, सरळ सरळ तुमचं दिवसभराचं जे काही काम असेल ते काम काय करायचं, व्यवस्थितपणे जॉब आहे, ऑफिस आहे, करून घ्यायचं आणि संध्याकाळी 5:30-6 नंतर या मार्केटला जरी तुम्ही बसलात, जसं आपण आता 6ला बसतोय, तर बऱ्यापैकी मोमेंटम जो आहे तो 6:30ला येतो. आता हे सिक्रेट जे आहेत, मग नेमकं कसा मुवमेंट कॅच करायचा किंवा कधी मुवमेंट येऊ शकतो हे कसं ओळखायचं, तर हे आपण कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इम्बॅलन्स रिव्हेंज असेल, गॅप अप गॅप डाऊन असेल आणि जे स्टुडंट आहेत तुमचे सेशन आता हे 3 दिवसाचं फ्री ट्रेनिंग होतं. तुम्हाला मी आता 1 महिनाभर घेऊन बसणार आहे. सेटअपचे तुमचे ज्याचे 1-2 महिने त्या हिशोबाने आणि स्टुडंटला पण 1-2 महिने देणार आहे मी सगळ्यांनाच माझे. सो तुम्हाला मी घेऊन बसून संध्याकाळी सांगेल अशा अशा पद्धतीचे मोमेंटम, या पद्धतीचं मोमेंटम असं येऊ शकतं आणि याच्यामध्ये काम करू शकतो. आता त्याच्या पुढचा विषय सांगतो. आता हे झालं फक्त तुमचं फ्युचर मधलं, मी तुम्हाला हे सांगितलं क्रूड ऑइल ते. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा करता येते. माहिती आहे सगळ्यांना, नाही माहिती? माहिती आहे? येस ऑर नो? येस. ऑप्शन ट्रेडिंग आहे. त्याच्यामध्ये आता लिक्विडिटी जी आहे ती इक्विटी सगळ्यात जास्त सध्याला कशामध्ये आहे ऑप्शन ट्रेडिंगला, क्रूड ऑइल मध्ये. त्यानंतर सिल्वर मध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर नॅचरल गॅस मध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग झालेलं आहे. ओके. सो हळूहळू हे पण आपल्याला पर्याय ओपन आहे ज्यांना ऑप्शन लवर्स आहे त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये जे आहे, तुम्हाला जर वाटलं की सर नाही पण ते ऑप्शन तुम्ही म्हणता पण क्रूड ऑइलचा 1 पॉईंटला 10 होतात, म्हणजे ₹100 मूव्ह होतात, तर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला की 2000 जातील. डोंट वरी अबाउट दॅट. क्रूड ऑइल एमचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. आलं लक्षात? 20 पॉईंटला 2000ला घाबरत असेल तर ₹200 स्टॉप लॉस लावता येतो. क्रूड ऑइल एम ऑप्शन म्हणलं की ते पण येतं आपल्याला. क्लिअर सगळ्यांना आता? सगळं हे सगळं या मार्केटमध्ये सगळ्या म्हणजे सगळं आहेत गोष्टी, फक्त आपल्याला माहिती नाही आहेत. एवढंच फक्त आहे अडचण.
क्लिअर सगळ्यांना? काय डाऊट आहे? उद्या सेशन मध्ये तुम्हाला मी हे सगळं दाखवतो की तिथे एक ऑप्शन वगैरे पण कसं सिलेक्ट करायचं, काय करायचं, आणि वाटल्यास एक दोन ट्रेड तुम्हाला ऑप्शन मध्ये घेऊन पण दाखवतो मी, काय जे असेल ते समोर. म्हणजे एक्झाम्पलच्या वेळेला मला मूव येईल असं नाही, त्यावेळेला प्रॉफिट असेल प्रॉफिट, लॉस असेल लॉस, जे असेल ते आपण करूयात, काय अडचण नाही. हे असं आहे कमोडिटी मार्केट. आणि काहीच नाही, जे स्टॉक्स मध्ये तुम्ही आता हे या साईडला जाऊन पाहिलं तर जे स्टॉकचे चार्ट आहेत तेच चार्ट इथे आहेत. वेगळं काय आहे तेच आहे. तिथे घेताना पण जे आहे तेच आहे, तिथे घेताना पण ते आहे तेच आहे. क्लिअर सगळ्यांना? सॉरी, काही डाऊट आहेत कोणाला? तर हे इंडिकेटरचं हे आहे का, म्हणजे सेटिंग आहेत का काय? हा, हे इंडिकेटर आहे, हे आहे. मला याच्याविषयी काय आहेत का सांगा, आपण इंडिकेटरचा डिस्कस करू ना. याच्याबद्दल काय आहे का, म्हणजे नाही समजलं असं काय आहे का, की मार्जिन विषयी किंवा किती हल्ल्यावर किती जाईल किंवा काय होईल, याच्याबद्दल कोणाला काही डाऊट असेल तर विचार, मग तिकडे पण जाऊ. आता अजून आपल्याला मार्केटमध्ये हे करायचं, ट्रेड आता पाहायचं आहे कुठला बसतोय काय बसतोय. आता फक्त आपण कमोडिटी मार्केट समजून घेतलंय किंवा काय काय गोष्टी असतात. आणि सरळ सांगतो मी तुम्हाला, कोणीही कमोडिटी मार्केटला होल्डिंगला जाऊ नका. का जाऊ नका त्याचं रिझन सांगतो. तुम्हाला माहिती आहे क्रूड ऑइल मार्केट कशावर जास्त चालतं? मेन माल कुठे, मेन बिझनेस कुठे कमोडिटी मार्केटचा? युएस. युएस मध्ये, बरोबर. युएस ला आहे सगळ्या कमोडिटी, म्हणजे क्रूडचा. कमोडिटी मार्केट म्हणजे क्रूडचा, क्रूड ऑइलचा बिझनेस सगळा तिकडे. सो तिकड ओव्हरनाईट आणि आपला डे, आणि त्यांचा आपला ओव्हरनाईट आणि त्यांचा डे, याच्यामध्ये काय घडतं आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे कधीही क्रूड ऑइल असेल, सिल्वर वगैरे ठीक आहे, त्याला काही अडचण नाही. नॅचरल गॅस असेल, या दोन्हीमध्ये कधीही कोणी न कॉलपुट मध्ये ना फ्युचर मध्ये अजिबात होल्डिंग करायची नाही. आलं लक्षात? होल्डिंग करायचं नाही. तुम्हाला जे काही काम करायचं ना ते तुम्ही इंट्राडे मार्केटला करा. आणि हे मार्केट का करायचं तर बघा, बँक निफ्टी सारखी व्हॉलॅटिलिटी नाहीये, निफ्टी सारखी व्हॉलॅटिलिटी नाही, सेन्सेक्स सारखा घोडे बाजार नाहीये, उधळा उधळी नुसती इकडून तिकडे तिकडून तिकडे. माझ्या डोक्यात बसलाय सेन्सेक्स असले, माझा स्पाइक घेतलाय मोठा डेंजर, तुम्हाला दाखवतोय. मी लावला स्टॉप लॉस 25चा आणि त्याने घेतला 90चा 95चा स्टॉप लॉस. आणि 2 ट्रेड मध्ये आधी प्रॉफिट होत त्याच्या, तिसऱ्यांदा फुल चान्स होता प्रॉफिट घेण्याचा, पण त्यांनी कार्यक्रमच वाजवला. एक मिनिट. लॅपटॉप तर हाच आहे यार, डाउनलोड बघून कस काय. मला दाखवतो मी कसला स्पाइक दिला डेंजर त्याने. कुठे गेला यार तो, कुठे सेव्ह झाला का माहिती. ठीक आहे, स्क्रिप्टला असलं, स्क्रिप्टला दाखवत थांबा. एक मिनिट हा. 78,400 होता बघा. हा कॉल इथे मी इथून आता खाली आला, इथे आता सेटअप नुसार नाही पण एसएमसी नुसार इथून आला खाली, तर इथे एंट्री प्लॅन केली होती, कारण मेल्टिंगला फुल हाय चान्स होता याचा इथं आल्यानंतर सुद्धा चार्ट नुसार. इथं मी सेल केल्यानंतर 106 आला, तो इथे आला किती 66 ला. मी म्हणलं 66 आला, 106 वरनं खाली येईल, मस्तपैकी बुक करून येईल. माझा एसएल होता, मी एसएल ट्रेल केला. आधी जास्त होता एसएल 150-60चा, नंतर आणून तो एसएल मी 130 ला ट्रेल केला. इथे गेला इथे गेला इथे गेला, थांबला थोडासा 99 आणि इथून जो स्पाइक लावला. आता माझा एक्सपेक्टेड एसएल 130 होता, हाच घ्यायला पाहिजे होता त्यांनी इथला, राईट. त्याला मध्ये ऑर्डरच नाही सापडल्या. डायरेक्ट त्यांनी माझा इथे 195चा एसएल घेतला, नशीब 195 तरी घेतला, आणि त्यानंतर हाय लावला त्यांनी 245चा. ओके, सो मग ही जी लिक्विडिटी किंवा हे जे स्पायकिंग आहे, हे असं येणार, हे या मार्केटमध्ये खूप कमी येतं.
येत नाही अशातला भाग नाही, पण ते सगळं फॉर्मेशन बनवून वगैरे नंतर मग येतं, त्या दिवशी मार्केट कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे पडतं. याला बरेचसे काय असतात, ग्लोबली पण गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. कोणाचं काही डीलमध्ये इश्यू झाला किंवा डीलमध्ये पॉझिटिव्हनेस असेल, तर त्या दिवशी तुमचं क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, हे पळतं. मेन म्हणजे त्यांच्या इन्व्हेंटरी असतात बघा. इन्व्हेंटरी जर बरोबर मॅच झाल्या तरी पॉझिटिव्ह, जास्त भरली तरी पॉझिटिव्ह, पण इन्व्हेंटरीमध्ये डिफरन्स आला त्या दिवशी तुमचं काय होतं, क्रूड ऑइल असेल किंवा तुमचं नॅचरल गॅस असेल, इन्व्हेंटरी काउंटिंगच्या दिवशी मग ते पडलं जातं कमी असेल तर ते परत पॅचअप होतं. चालूच आहे ते, स्टॉक सारखं असतं. जसे आपले मटेरियल आपण करतो स्टोर्समध्ये वगैरे किंवा लॉजिस्टिकमध्ये, त्या टाईप गोष्टी असतात सगळे. स्टॉक तर कमी जास्त होतच असतो. सो या ज्या गोष्टी आहेत त्या या मार्केटमध्ये कमी होतात इंडियन मार्केट सारख्या, ही व्हॉलॅटिलिटी किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या. त्यामुळे हे मार्केट आपल्याला करायला चांगलं आहे आणि विशेष म्हणजे वेळेनुसार चांगलं आहे. आपली जी वेळ आहे त्या वेळेनुसार चांगलं आहे. ज्याला दिवसभर काम करता येईल त्यांच्यासाठी संध्याकाळी ही गोष्ट करायला काही अडचण नाही. ठीक आहे. आणि पर्याय तुम्हाला भरपूर सांगितले, पर्याय त्याच्यामध्ये भरपूर उपलब्ध आहेत. चला आता या ठिकाणी इथं जर आपण पाहिलं तर एंट्री बघूया कुठं बसते का ते. क्रूडला आता इथे एक झोन होता, हा पण झोन त्यांनी 4 आवर मध्ये होता, तो ब्रेक केला. 15 मिनिटात बघूया आता कुठला झोन आहे का ते, आपल्याला एंट्री मिळते का. जनरली आता 15 मिनिटामध्ये जे आहे ते स्ट्रक्चर डाऊनच आहे, त्याच्यामुळे बाय साईडला जरी एंट्री मिळाली थोडी वेळ टिकणार आहे, त्यानंतर परत मार्केट सेल साईडला शिफ्ट होणार आहे. सो दोन्ही साईडलाही ट्रेड या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मार्केट बघायचं BOS आहे. सो आता मार्केटवर रिटेस्ट करून परत खाली येण्याची शक्यता आहे, कारण की ते कुठल्या प्रकारचा प्रॉपर डिमांड झोन नाही, मार्केटवरूनच गेले आता. ठीक आहे. यानंतर परत इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, हा झोन ऑलरेडी मिटिगेटेड आहे आणि मला वाटतं हायलाइटेड पण आहे. सो याने जर नाही काम केलं तर तुटल्या वरचे दोन्ही झोन, तो क्रूड ऑइल आपल्याला डायरेक्ट इथे पाहायला मिळेल, म्हणजे किती 6090 ला. राईट. आता वरती क्रूड ऑइल जे आहे या ठिकाणी मधूनच रिव्हर्स झालं, याचा अर्थ मार्केट आता थोडंसं बाउन्स बॅक करते, बट याचा अर्थ असा नाही की मार्केट वरतीच जाणार आहे. या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, सो या ठिकाणी याचा ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. इथे ऑर्डर फ्लोचा एक झोन आहे. राईट. सो मार्केट आता वरती कुठे चाललंय, कुठे चाललंय, रिटेस्टला, बरोबर ना. येस ऑर नो स्टुडंट्स. बरोबर. सो आता ही जर एंट्री मिळाली तुम्हाला इथली, राईट, तर शक्यतो घेऊच नाही, कारण की अगेन द ट्रेंड आहे 15 मिनिटाची, पण जर मिळालीच, अजून रूल मध्ये नाही बसली, ब्ल्यू लागली, पण त्याच्या आधी सिल्वर झाली का, ब्ल्यू बेल्ट तयार झाला का, नाही. नाही झाला. सो आपण वेट करायचं. जरी इथला बनला ट्रेड हा, ओके, सपोज बनला, आता असं ग्रेट आहे, बनला, आपला एसएल खालचा असेल 16 पॉईंटचा, आपलं टार्गेट कुठपर्यंत असेल, फक्त झोन, एका झोनवरनं काय पॉसिबल आहे, परत अपोजिट रिॲक्शन. मग इथे गेल्यानंतर हे बनलं तर चाललंय आपला, इथे गेल्यानंतर झोनला टच होईल, खाली निघेल, खाली निघाल्यानंतर परत काय होईल, सेटअपला बसेल. बिफोर सेटअप तुम्हाला एसएमसी एंट्री मिळाल्यानंतर ती घ्या एपीई प्रमाणे, आणि वरून खाली आला आणि इथून बसला, ही सेकंड एंट्री. अगेन मार्केट पूर्ण या झोन पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. सो हा आजचं प्रिडिक्शन आहे. क्लिअर. कोई जल्दबाजी नाही, घाई नाही, गडबड नाही, हे निवांत मार्केट आहे. त्यानंतर एनजी मध्ये बघूया आपण, नॅचरल गॅस मध्ये. नॅचरल गॅस ऑलरेडी सेटअपला होताच इथे, मग अशापासून चांगला पडलाय, अरे 5 पॉईंट खाली आला. आता 15 मिनिटांमध्ये तुम्ही तर पाहिलं तर बघा, याचा सुद्धा आत्ताचा ट्रेंड जो आहे हा इकडून डाऊनच आहे, आणि हे स्विंग बघा, त्याने हाय लो लो हाय अशा पद्धतीने असा करतोय. तर वरून जाऊन खाली आला तर इथं हा इम्बॅलन्स आहे, हा मी तुम्हाला सांगितलं होतं घेणार आहे आपण, त्या ताकदीने नाही घेतला. इथे कुठेच झोन नाही एनजीला. एनजीला इथे एक ऑर्डर फ्लोचा झोन आहे आणि त्याच्या खाली या ठिकाणी इथला झोन आहे, आणि एनजीनी इथून मला तरी वाटतं की 4 आवर वरनं, हा बरोबर, 4 आवर झोनवरनं अपसाईडला मोजला, म्हणजे हा आता 15 मिनिटातला चेंज ऑफ कॅरेक्टर बनवलेला आहे बघा त्याने, इथे चेक करा. राईट. त्याचा काय बाकी आहे सांगा, काय बाकी आहे, रिटेस्ट. त्याच्यामुळे पुढच्या 1-2 दिवसामध्ये किंवा कधी पण तो इथे अपेक्षित आहे, आणि इथनं एकदा वर निघाला की मग
त्याचा ट्रेंड अपसाईड जायला सुरुवात होऊन जाईल. मग तो जवळपास किती दिवस जाऊ शकतो, त्याची इन्व्हेंटरी असेल काहीतरी मला वाटतं त्या इन्व्हेंटरीच्या डेटपर्यंत. मग इन्व्हेंटरीच्या डेटला जर समजा आला आणि काहीतरी डिसिजनला थांबला तर परत न्यूट्रलला असेल. इन्व्हेंटरी पॉझिटिव्ह तिथून पुढे वरती, इन्व्हेंटरी डाऊन आली तर म्हणजे इन्व्हेंटरी जर निगेटिव्ह आली तर खाली जाऊ शकतो. ठीक आहे. पण शक्यतो मला तरी वाटतंय क्रूड वर जाणार नाही, ट्रेंड डाऊनच आहे. आणि विशेष म्हणजे एक मिनिट, हे खालीच येतंय ते झोन इथे आहे क्रूडचा. डायरेक्ट इथे आला तर मग मस्त बाईंग आहे बघा आपल्याला. जर वर जाता तर इथं जर आला तो राईट, इथून जर मिळाला तर इथून आपल्याला पूर्णपणे पोटेन्शियल किती आहे माहिती आहे का, झोनला रिटेस्ट पर्यंत 90 पॉईंटचं पोटेन्शियल. आणि वरती गेला सेलिंगला तर पूर्णपणे वरच्या बाजूवरून खाली येण्याचं पोटेन्शियल. हे 2 ट्रेड आहेत, मिडलला कुठे ट्रेड नाही कॅच करायचं. मग तुम्हाला काउंटर घ्यावा वाटला तर काउंटर घेऊ, पण आता ते टिकणार नाहीये. तर आता शक्यतो वर जाण्यापेक्षा तो झोनलाच येण्याची शक्यता जास्त आहे. आला खाली बघा इथं, आता डिस्कस करता करता 3 पॉईंट खाली आला, बिकॉज हा रिटेस्ट पण आहे पाठीमागच्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा फ्रॅक्टल मध्ये, बरोबर ना. फ्रॅक्टलचं जे रिटेस्ट होतं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं, त्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा रिटेस्ट आहे. 3 मिनिटात 35 पॉईंट खाली आला. सेटअपला बसलाच नाही, आपल्या बसणारच नाही. जर जायचंच असेल त्याला डिमांड झोनवरूनच जाईल तेव्हा तो सेटअपला बसेल, अन्यथा प्रॉपर सेटअपला बसणारच नाही. ते जे सेटअपचा रूल आहे तो रूल तो फॉलो नाही करणार तिथे. त्याच्यामुळे आता तरी सध्याला याच्यामध्ये एंट्री नाहीये. त्यानंतर सिल्वर मध्ये याच्यामध्ये एंट्री तुम्हाला मी दाखवून देतो, पाहून घ्या. हो 4 आवरचा इथे ऑर्डर ब्लॉक. ओके, सिल्वर जो आता पडणार आहे तो जवळपास इथून किती जण अपेक्षित आहे. छोटा पडलेला विषय इंट्राडेचा वेगळा आहे, बट अजून 1000 पॉईंटचं पोटेन्शियल आहे वर जाण्याचं त्याला. ठीक आहे, आणि ते गेल्यानंतरच तिथून सिल्वर मग डाऊन साईडला येईल. 1 मिनिट. तर टेम्पररी आजच्या पुरता जर पडला सिल्वर तर इथे 2 ऑर्डर ब्लॉक आहेत. थोडंसं याला मोठं करतो मी. त्याच्यावरती जर आला तर सिल्वर इथनं रिजेक्शन देईल, तर आपल्या सेटअपच्या हिशोबाने जर लागला मार्गाला तर 200-400 पॉईंट देईल, तरी वरती आहे भरपूर. सिल्वरला जाना ही जाना है ऊपर, फिर नीचे जाके ऊपर कैसा जाएगा, ये जाके ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इधर से रिटेस्ट लेके ऊपर जाएगा वापस. ठीक आहे, ते सिल्वर मधलं आहे. गोल्ड मध्ये सेम कंडिशन असणार आहे. गोल्डला झोन नाही वरचा कुठला, लाईफ टाइम आहे वाटतं गोल्ड, राईट. सो देर इज नो झोन, सो स्काय इज ओपन फॉर अपसाइड मोमेंटम. सो किमान 15 मिनिटांमधला चोच झाल्याशिवाय हा पकडू आपण, गोल्ड सेलिंगला येणार नाही. तोपर्यंत गोल्ड वरती जाणार. सेटअपला बसला डायरेक्ट तर कॅच करू शकतो सेलिंगला, अन्यथा जाऊ नका झोन शिवाय. ह्याच्या ट्रेड प्रोबॅबिलिटी संध्याकाळी 9:30 नंतर जर पर्यंत नाही आलं, नंतर जर आलं तर शक्यतो रिस्क घेऊ नका, ट्रेड नाही करायचं 9:30 नंतर. आधी केलेला असेल तर तुम्ही होल्ड करू शकता, नंतर 10, 10:30, 11 पर्यंत करा होल्ड. बट 10:30 नंतर लिक्विडिटी एकदम कमी होऊन जाते कमोडिटी मार्केटची. मग खूप वरती गेला असेल तर प्रॉफिट बुकिंग शार्प येईल, शेवटच्या 4 तासामध्ये पण येईल. पण तुम्हाला मोमेंटम होल्ड करताना खूप तकलीफ होईल. 3 तास मोमेंटम कधी कधी देतच नाही संध्याकाळी तो. त्यामुळे त्या गोष्टी थोडासा विचार करूनच ट्रेड करा. जसं आपला इंट्राडेला रूल आहे, 2:30 झाले, घंटी वाजली 2:30 ची, नो ट्रेड. काही असू दे मार्केटमध्ये, आधीचा असेल तर होल्ड करू शकतो. नवीन ट्रेड जसा घेत नाही तसा या ठिकाणी 9:30 किंवा 10 नंतर ट्रेड घ्यायचा नाही बिलकुल. कारण होल्ड करायला नंतर मोमेंटम नसेल तर काय पॉईंट आहे त्याच्यामध्ये. हे जाणार नाही कुठे, काळजी नका करू. यालाही झोन कुठेच नाहीये, थोडा वर जातो दाखवेल, खाली रिटेलरला फसवतो सध्याला, जाणार कुठेच नाही. आणि जरी आता गेला वरती बघा इथे, तर या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक येते, याच्यापर्यंतच जाईल फक्त. एवढा जाऊन परत खाली रिजेक्ट होईल, तर मग त्या ट्रेडला जाण्यात काय पॉईंट आहे. 2 पॉईंट तेवढाच जाऊ शकतो. इथेरियम चेक करा बरं सर. झोन शिवाय इंटरेस्ट नाही करायची. हा करतो.
ओ इथेरियम में हो गई एंट्री, बट आपको झोन देखना पड़ेगा पहले. नाही इथेरियम थोडंसं अप स्ट्रक्चरला लागलंय बरं का. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की खालच्या मिळतील एंट्री, पण सस्टेन जे राहील ते शक्यतो वरती राहणार. जरी चेंज ऑफ कॅरेक्टर मेनचा नसेल बनलेला, आता बनला इथे याच्यानुसार, बट स्ट्रक्चरला थोडा वरतीच राहिलाय. सेलिंग ओके आहे, बट जास्त वेळ टिकणारी नाही, कारण की मला नाही वाटत टिकेल म्हणून. स्ट्रक्चर आहे तुमचं 15 मिनिटांमध्ये आता अप साईडला चाललेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत शक्यता होते स्ट्रक्चर डाऊन होतो तोपर्यंत मस्त पडलेला आहे तो. कालच सॅटर्डे आणि संडे आणि मंडे 2 दिवसात फुल तयारी केली. पण मंडे नंतर बघा ना तुम्ही, मंडेला खाली पडला काल, बरोबर, कालच ना मंडे, राईट. पण ही स्पाइक मारून जो वर आला तो अख्खा उसळलाय वरती. किती पॉईंट गेलाय? 600 पॉईंट टोटल वरती गेलाय, 700 पॉईंट. बिग स्पाइक लगाय. फार बॉटम लेवलच्या ऑर्डर स्टॉप लॉस काय असतील कोणाचे, धुरळा गेला सगळ्यांचा. XAUSD तो लाईफ टाईम आहे हे अनिरुद्ध. त्याच्यामुळे विषय असा आहे का तुम्हाला एंट्री करताना सप्लाय होणच नाही वरती. ओके, सो ट्रेंड अप पे तो अप ही चलने दो उसको. तुम्हाला छोट्या मोठ्या एंट्री पकडायला तर तुम्ही याच्या बेस पकडा. इम्बॅलन्स रिव्हेंज आहे, वरती जाऊ शकतो इथं झोन आहे, तर इथे एंट्री तुम्ही कॅच करू शकता. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फसवणारा ट्रेंड अप आहे, सो तुम्ही बायचा विचार करा, सेलचा नाही. क्रॉसवर होऊ द्या, खाली येऊन वर गेला आणि परत इथे लागला आणि वरती स्ट्रक्चर बनलं, तर बाईंगला जा तुम्ही. बिकॉज विथ द ट्रेंड तुम्हाला तो मोमेंटम देणार. इथेच बघा, आता इथे येऊन वर जाईल. सेलिंगचा विचार आत्ताच करू नका. आता इथे बघा, इथे सेलिंगला गेलो असतो कोणीतरी, आपणच गेलो असतो सपोज रूल प्रमाणे, 5 पॉईंट घेऊन पडायचं बाहेर होतं, नंतर परत घेऊन बाईंगला आला आणि स्ट्रक्चर आल्यानंतर बघा, जेव्हा बाईंग स्ट्रक्चर बनलं तेव्हा त्याने काय केली, 5 वाजल्यापासून तर आतापर्यंत रॅली दिली. सो विथ द ट्रेंड ट्रेड कसा घ्यायचा याच्यावरती फोकस करणं जास्त गरजेचं, अगेन द ट्रेंड नाही. ठीक आहे, याला जाऊच नका सेलला, बायचा विचार करा. खाली पडू द्या थोडाच, खाली येऊन परत सेम यासारखा होईल, इथे गेला की मग बायला जा, मग बायला टॉप साईडला मोमेंटम विथ द ट्रेंड, नॉट अगेन द ट्रेंड. ठीक आहे, छोटे छोटे सेटअप लक्षात घ्या. सेटअप एक रस्सी टाकल्यासारखी आहे रस्त्यावरती. गाडी इकडनं गेली तर ते सेटअप पुढे जाणार, तिकडनं जाणार आहे. पण तुम्ही ते गाडीचा ट्रेंड ओळखा की मला ऍक्च्युली ते ट्रेंडला कुठल्या चाललंय मार्केट. तर सेटअप तसा आहे. दिवसभरात किती पण बनतात ना खाली एंट्री, असं प्रत्येक ठिकाणी थोडेच घ्यायच्यात आपल्याला. आता इथं बनले म्हणजे लगेच घेणार का नाही, इथे नाही, त्याला झोन सोबतच एंट्री घ्यायची. मग बघा तुमची एंट्री परफेक्ट चालते सेटअपला बसल्यावर, प्रश्नच नाही काही. बाकीचं बघा मार्केट. आता हे मार्केट कुठलं आहे, एवढा फॉल झालाय, तर चेक करा हे मार्केट कुठलं आहे. ओके, 15 मिनिटात इथं अगोदर वरती गेलं होतं, खालून परत वरती गेलं. स्ट्रक्चर कुठले लागले 15 मिनिटात अनिरुद्ध, कुठले लागले बोलो. ट्रेंड काय चालू आहे, डाऊन आहे. त्याशिवाय आता रिझल्ट मिळाला का आता असा एवढा फॉलचा? हा रिझल्ट कधी मिळाला? अप ट्रेंडला मार्केट टिकणारच नाही, थोडा वेळ जाईल, खाली येईल आणि जास्तीत जास्त पडणार कुठे चेक करा. कुठे पडणार? डाऊन ट्रेंड, डाऊन ट्रेंडला. अप ट्रेंड थोडाच वेळ थांबणार, पडणार डाऊन ट्रेंडला. बिकॉज तो 15 मिनिटाचा ट्रेंड फॉलो करतोय मार्केट, त्याला फॉलो करणं अपेक्षित आहे आपण. ठीक आहे, ओके. काय डाऊट आहे अजून? स्ट्रक्चर समजलं कमोडिटी मार्केटचं? येस ऑर नो? समजलं की नाही समजलं? येस. ओके, मार्केट ओके आहे ना, किंवा दिवसभर काही काम असेल, व्यवसाय असेल, तर त्याच्यामध्ये करण्यापेक्षा इथं काम करा. इथं एकदम असं रिलॅक्स म्हणण्यापेक्षा एक जर अप ट्रेंड लागला तर अप ट्रेंडनेच वर जातं, डाऊन लागला डाऊननेच जातं. आपल्यासारखी आपलं कसं आहे, मार्केटला टायमिंग कमी आहे, 6 घंटे टायमिंग. त्या 6 घंट्यात सगळे व्यवहार बिग प्लेअरला, रिटेलरला मॅनेज करायचे, क्लोज करायचे. त्याच्यामुळे सगळी गडबड घाईच असते आपल्या मार्केटला, गोंधळच सगळं, असा गेला असा आला, असा गेला असा गेला. पण हे जे मार्केट आहे, कुठलं कमोडिटी मार्केट आहे, फॉरेक्स मार्केट आहे, यांना टाइम स्पॅन जो आहे यांचा ट्रेडिंगचा किंवा ट्रेडिंग सायकल जी आहे तिचा टाइम खूप मोठा आहे. आता इंडियन मार्केटचा, आपल्या कमोडिटी मार्केटचं टायमिंग किती? 9 ते 9 12 घंटे आणि 9 ते 12 14.5 ते 15 घंटे मार्केट आहे. काही गडबड नाही ना कुठल्या ट्रेडरला. त्याच्यामुळे तो एक तर डाऊन लागला तर डाऊनच लागतो,
आपला लागला तर आपणच लागतो. त्याच्यामुळे इथे काम करायला आणि विशेष म्हणजे हे संध्याकाळी घरी आले 6:00-6:30ला लॅपटॉप लावून तुम्ही तुमचं हे ट्रेड आला सेटअपला बसला तुमच्या एस-एम-सी आणि CK-47च्या लावून दिला. तुम्ही बाकीचं काम करत जरी बसले का तुम्हाला कोणाला लिखाण करायचंय, कोणाला काहीतरी डिझाइन करायचंय किंवा जे काही असेल कोण तुमचं काम घरातलं. फॅमिलीला थोडासा बोलायला चालायला वेळ द्या, हेल्प करायची, मदत करायची, वेळ द्यायचा आहे. सेटअप लावून द्या, एंट्री लावून द्या, टेबलवर ठेवून द्या बाजूला आणि तुम्ही काम करत बसा. हे सेम तुम्ही इंडियन मार्केटला नाही करू शकत. तुमच्या जवळ कोणी आलं तरी आपल्याला नको वाटतं तो माणूस. का? मार्केटात तेवढं घाईघाईमध्ये चालतंय. त्यात आपल्या जवळ कोणी आलं की आपल्याला टेन्शन येतं, प्रेशर येतं. मला नाही जमत. माझा ट्रेड चालू असताना जर केबिनमध्ये कोणी आलं तर मला चालत नाही. मी कोणाला येऊ पण देत नाही. सो ते एक वेगळं प्रेशर असतं. पोझिशनचं प्रेशर असतं, फंडचं प्रेशर असतं, स्टॉप लॉसचं प्रेशर असतं, टार्गेटचं प्रेशर असतं, रिझल्टचं प्रेशर असतं काय की नाही. त्यात कोणी इंटरप्ट करणं चुकीचं आहे ते. प्रत्येकाला नाही. इंट्राडे ट्रेडर ते ऍक्सेप्टच करू शकत नाही. भयंकर प्रेशर असतो त्या गोष्टींचा. मग हे सगळं करताना याला जर तुम्ही कमोडिटीला गेलात तर ते प्रेशर कशामुळे तर टाइम स्पॅन कमी आहे. म्हणून ते प्रेशर आहे. इथं तसं प्रेशर नाहीये. तुम्ही कमोडिटी ट्रेड जर आता मी कित्येकदा मी नॅचरल गॅसची ट्रेड लावून खिशात मोबाईल घेऊन जातो. 1-2 लॉट केले, 3 लॉट केले, 1 लॉट केला. स्टॉप लॉस लावून देतो. काय होणार आहे? सडन मूव्ह येत नाही एकदा जर ट्रेंडला मार्केट जर लागलं तर. अपोजिट मोमेंटम नाही येत शक्यतो. बट सेम केसमध्ये तिकडे तो प्रॉब्लेम होतो. समजलं? इंडियन मार्केटला. ते व्होलॅटाईलच आहे. त्याला ऍक्सेप्टच करावं लागेल तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर फुल टाईम ट्रेडर असाल आता सध्याला तर तुम्ही दोन्ही करा. बरोबर आहे की नाही? पण जर तुम्हाला दिवसभर जॉब किंवा काहीतरी हे आहे, ऑफिस हे आहे, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. त्याच्यावरती लक्ष द्या आणि संध्याकाळी या मार्केटला काम करा. काही अडचण नाही. याच्यामध्ये मग फॉरेक्स पण आहे. फॉरेक्स मी आता इंट्रोड्यूस नाही करणार. त्याचं रिझन असं आहे. मी तुम्हाला स्क्रिप्ट दाखवतो. सेटअपला लावून दाखवतो. कुठलीही स्क्रिप्ट सांगा तुम्ही. पण इंट्रोड्यूस का करणार नाही तर मी तुम्हाला कालच सांगितलं. त्यात बरेच लिगलायझेशनचे इश्यूज आहेत. म्हणजे इलिगल काम करण्याबद्दल नाही. ब्रोकर बद्दल अडचणी आहेत बऱ्याचशा. सो मी त्याबद्दल थोडंसं नाही करू इच्छित, रिस्क देऊ शकत तुम्हाला. कारण तुम्ही नवीन ट्रेडर जर त्यात कोणी जर गेलात, तिथं जर काही झालं, फंडचा इश्यू झाला किंवा तिथं स्प्रेड नावाची कन्सेप्ट आहे. कधी-कधी रात्री पोझिशन ठेवली, स्प्रेड वाढवला, कधी तुमचं अकाउंट वॉश आउट होतं कळत नाही. ते होतं काही इव्हेंटच्या केसमध्ये. सो ते न करता आपण काम कसं करूयात? प्रॉपर ज्या मार्केटमध्ये आपण स्वतः मार्केटला समजू शकतो, जे मार्केट एकदम रिलायबल आहे, त्याच्यामध्ये हां, सर असं P2P ट्रेसबद्दल मला लिगलायझेशन म्हणजे मला याच्याबद्दल काही म्हणणं नाही. ईशान म्हणजे तुम्ही काम करता हे गुण म्हणजे काय म्हणू आपण तुम्हाला की वैध का अवैध याच्याबद्दल म्हणत नाही मी. ब्रोकर सिलेक्शनबद्दल बोलतोय मी. फॉरेक्समध्ये बिनधास्त काम करा, माझं काहीच म्हणणं नाही. पण ब्रोकर सिलेक्शनबद्दल आपण नाही सजेस्ट इन्सिस्ट करीत कोणाला किंवा तुम्ही पण काळजी घेऊन काम करा. कारण की चांगले ब्रोकर सुद्धा पे आउट देत नाहीत. चांगले मोठे पे आउट झाल्यानंतर. त्यानंतर पळून जातात ब्रोकर बरेचसे. आता खूप पुण्यामधल्या स्टोरी भरपूर आहेत तशा. बऱ्याच अडचणी आहेत त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये झालेलं काय आहे त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी MLM टाईप काम झालेलं आहे. MLM टाईप म्हणजे ते हे जे असतात आपले काय म्हणू आपण त्याला